सगळ्याच ठिकाणी तुम्हाला रत्न धारण करायची गरज नाही आहे. बरोबर. भरपूर गोष्टी घरच्या रेमेडीजनी सुद्धा होतात. बट लोकांचा गैरसमज आहे की आम्हाला तांत्रिक टोटके, आम्हाला साधना, आम्हाला एकदम जालिम रेमेडीजनीच काम होईल. ऋतिक रोशनला काय गरज आहे नावाच्या एच ऍड करायची नावामध्ये? अजय देवगनला काय गरज आहे देवगन मधला ए काढून टाकलेला आहे. सुनील शेट्टीने का बरं SUNEIL केलंय. रितेश देशमुखने का बरं ऍड केलंय. नावाचं हे लोक काहीतरी करतात नाही असं की त्यातरी यांचं लाईफ बदलतं. एखाद्याच्या आयुष्यामध्ये 1 ते 9 नंबर जर येत असेल, त्यांच्या मुलांकाबद्दल जर आपण बोललो तर त्याबद्दल काय सांगाल? आता ह्या जगामध्ये किती करोड मुलांक भाग्यांक सेम आहेत. प्रत्येकाचं लाईफ वेगवेगळं आहे. किंवा एका डेट ऑफ बर्थला 1000 लोक जन्माला आले. फॉर एक्झाम्पल अंबानी, त्यांचं न्यूमरोलॉजी सेम निघेल बट त्यांचं लाईफ कुठे सेम आहे. ओम काढताना सगळ्यात पहिले काय काढता तुम्ही? 3 काढतो. एक्झॅक्टली, एवढा पॉवरफुल नंबर आहे. 3 नंबर असे ना, त्यांचा ऍक्सिडेंट होणार असेल ना, यांची डेथ होणार असेल तर वाचून जातात ते लोक. न्यूमरोलॉजी मध्ये 2, 4, 7, 8, 9 याच्यावर तुमचं नाव नको. 4 नंबरवर ज्यांचे नाव आहे बरोबर. सगळ्यांचे मर्डर्स झालेत, त्या सगळ्यांचे कार ऍक्सिडेंट झाले आणि ह्या सगळ्यांना लोक ओळखतात. ज्या लोकांचं मुलांक 5 आहे त्यांचं लाईफ कसं असतं? मुलांक प्रोसीड करण्याच्या आधी बघा तुम्ही, शाहरुख खानच्या गाडीचा प्रत्येक गाडीचा नंबर 555 आहे. ज्यांची डेट ऑफ बर्थ 7 आहे एकदा किंवा 7 नंबर नाहीच आहे डेट ऑफ बर्थ मध्ये, त्यांना नॉर्मल पर्सन पेक्षा दम खूप लवकर लागेल. आणि जर तुमच्या डेट ऑफ बर्थ मध्ये 7 एकदा येत असेल तर यू आर ब्लेस्ड. 2दा येत असेल तर मॅरिड लाईफचा प्रॉब्लेम येणार. पण युनिव्हर्सने तुम्हाला असे हलके फुलके झटके नाही देत, जोरदार झटके देतं. त्याच्यामुळे जे काही होतं ना ते सगळं डिवाइन प्लॅनिंग होतं. सर, नंबर 8 शनीचा नंबर, लोक घाबरतात त्या नंबरला. तर बेसिकली मी त्याच्यावर काहीतरी लिहिलंय. आज तिच्या शहरात आलोय ओके. पण सोबत ती नाही. सोडून गेल्यानंतर आली माझ्याकडे पण आता तो मी नाही. माझ्या आयुष्यात परत येण्यासाठी सुद्धा अपॉइंटमेंट घ्यावी लागते. मी असं ऐकलं की तिच्याकडे आता तेवढी फी नाही. 1 मिनिट, पण 26 तारीख खूप डेंजर आहे. सर, मुलांक 9 बद्दल काय सांगाल? भविष्य 2 जण सांगू शकतात. बागेन म्हणतोय, वरती बसलेला गॉड, खाली बसलेला फ्रॉड. नॉर्मल लोक आणि सेलिब्रिटी बनणारे लोक यात काय फरक आहे? एखाद्याचा बॅड फेज कधी जाईल हे तुम्ही न्यूमरोलॉजिकली सांगू शकता का? तुमचा लकी पिरियड सांगू शकतो मी. कोणत्या वर्षामध्ये तुमच्या दुकानाची दुसरी ब्रांच ओपन होईल, कोणत्या वर्षी तुमचं लग्न होईल, कोणत्या वर्षी बेबी होईल, कोणत्या वर्षी तुमच्या वडिलांना अटॅक यायचे चान्सेस आहे तर मेडिक्लेम काढून घ्या, कोणत्या वर्षी तुमच्या आईचं मेजर ऑपरेशन होणार आहे, कोणत्या वर्षी तुमच्याचे डायव्होर्सचा योग असू शकतो जर कुंडलीत असेल तर. न्यूमरोलॉजिकली कधी होईल हे मी क्लिअरली सांगू शकतो. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे गौरव नेरपगार सर. सर नमस्ते. नमस्कार सर. नमस्कार मित्रांनो, आज आपण सरांसोबत चर्चा करणार आहे न्यूमरोलॉजी बद्दल, ॲस्ट्रोलॉजी बद्दल. सरांना तुम्ही सोशल मीडियावर ऑलरेडी बघितलेलं असेल की सरांनी त्यांचं करिअर ॲस्ट्रोलॉजीमध्ये कसं केलं आणि भरपूर प्रीमियम क्लायंट्सला, सेलिब्रिटीजला त्यांनी कन्सल्ट करून त्यांच्या लाईफमध्ये कसा चेंज आणला. पैसा असू द्या, रिलेशनशिप असू द्या, त्याचबरोबर तुमचं लग्न जुळत नसेल, अशा प्रकारचे मल्टिपल प्रॉब्लेम लोकांना असतात. त्यांना 1-1, 1.5 तास कन्सल्टेशन सर देतात. या सगळ्या गोष्टींबद्दल आपण चर्चा करणार आहे. सर, तुमचं पुन्हा एक वेळा स्वागत आपल्या चॅनलवर. थँक्यू सो मच चेतन. अँड फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी हिअर. तुम्ही मला इन्व्हाइट केलं. मी ज्यावेळेस तुमचं प्रोफाईल बघितलं मला कळलं की तुमच्याकडे 3-3, 4-4 लोक महिना वेटिंगला असतात. अरे, की आमचा पॉडकास्ट घ्या. बट खूप छान वाटलं, खूप ब्लेस फील केलं ज्यावेळेस तुम्ही मला स्वतःहून इन्व्हाइट केलं, तो रिस्पेक्ट दिला ना. थँक्यू सो मच. थँक्यू सर, थँक्यू. सर, आता जर आपण बघायला गेलं तर ॲस्ट्रोलॉजी, न्यूमरोलॉजी तुम्ही बघायला गेलं आज फार तरुण आहात, बरोबर आहे? म्हणजे आपण पॉडकास्ट करतो ॲस्ट्रोलॉजर सोबत तर बऱ्यापैकी एज त्यांचं जास्त झालेलं असतं. बट तुम्ही तरुण ॲस्ट्रोलॉजर आहात. तसं आपण हिंदीमध्ये अरुण पंडित त्यांना बघतो, तसं मराठीमध्ये आता तुम्हाला लोक बघायला लागले. बाप्पाची कृपा आहे. येस. तर करिअर बद्दल जर विचारलं तर आधी तुम्ही काय करायचे? किंवा आता 7-8 वर्षापासून तुम्ही ॲस्ट्रोलॉजी किंवा न्यूमरोलॉजी तर शिकतायत, बट त्यासोबत किंवा त्याच्या आधी तुमची हॉबी आणि त्याबद्दल थोडं सांगा. सो बेसिकली माझं फुल नेम गौरव नेरपगार आहे. ओके. याच्या आधी लोक मला ॲज एक फेमस डान्स कोरिओग्राफर म्हणून ओळखतात. करेक्ट. कलर्स मराठीवर 2 मॅड टीव्ही रियालिटी शो असो, डान्स प्लस सीझन 3, डान्स प्लस सीझन 4 टॉप 100 मध्ये त्यांनी बघितलंय, इंडियाज गॉट टॅलेंट मध्ये बघितलंय. युट्यूबला माझे झिरो ग्रॅव्हिटी म्हणजे हवेत तरंगताना मी डान्स करताना फील होतो लोकांना. हे माझे व्हिडिओज व्हायरल होते. अमृता खानविलकर, अमेवा त्यांच्यासोबत मी रियालिटी शोज केले कलर्स चॅनलवर. तर बेसिकली ही माझी जर्नी आहे. बट गेल्या काही वर्षामध्ये आपण म्हणतो ना की युनिव्हर्सकडून तुम्हाला चूज केलं जातं एखाद्या गोष्टीसाठी, तसं मला असं वाटतं की बाय द ग्रेस ऑफ बाप्पा न्यूमरोलॉजीने मला चूज केलं. सर, मला असं वाटतं की म्हणजे मी पहिला व्यक्ती असा बघतोय की ही इज फ्रॉम बॅकग्राऊंड की एंटरटेनमेंट बॅकग्राऊंड होतं, एक फिल्म बॅकग्राऊंड म्हणता येईल त्याला आपलं, आणि ती व्यक्ती आज न्यूमरोलॉजी, ॲस्ट्रोलॉजी या फील्डमध्ये येते. त्यासोबतच सर एक सांगायचं विसरलं, जे मला त्यांच्याबद्दल माहिती की ते रॅपही करतात. जे रॅप आपण ऐकणार आहे हळूहळू जेव्हा आपण आपल्या पॉडकास्टमध्ये पुढे जाऊ. बट थोडं सर न्यूमरोलॉजी बद्दल बोलू. खरंच एखाद्याच्या आयुष्यावर नंबर, त्याची जन्मतारीख, त्याचं नाव हे काही चेंज करू शकतं का सर? खरं सांगायला गेलं ना चेतन, तर नंबरच तुमचं सगळं चेंज करू शकतो. ऍक्च्युली नंबरचा आपल्या लाईफवर इतका मोठा इम्पॅक्ट आहे की
तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकत. ज्यावेळेस मी न्यूमरोलॉजिस्ट होणार होतो, आपण स्टार्टिंग फेजला असतो ना, ज्यावेळेस आपण शिकत असतो, त्यावेळेस वाटायचं की ठीक आहे यार, असेल नंबरचा इम्पॅक्ट. पण जसं जसं आता आम्ही पुढे जातोय ना न्यूमरोलॉजीमध्ये, ट्रस्ट मी सर, नंबर सगळं काही आहे. सकाळी किती वाजेला उठायचंय, आज किती लोक क्लायंट आपले डील क्रॅक झाल्या, आज कोणाला आपण किती पैसे पाठवतोय, ओके, रात्री आज तुम्ही किती वाजता घरी येणार आहे, किती पोळ्या खाणार आहे, सगळ्या छोट्या छोट्या याच्यामध्ये न्यूमरोलॉजी आहे. लोकल कितीची पकडायची आहे, डेटवर किती वाजता जायचंय, सगळीकडे नंबर्स आहेत. बरं. आणि हे जेव्हा नंबर आपण या नंबर वाईज आपण गोष्टी करतो, म्हणजे आज जर आपल्याला पॉडकास्ट चालू करायचंय तर आपण एक स्पेसिफिक टाइम ठरवला आणि त्या टायमाला केला. एक्झॅक्ट. लोकांनी तितकं डिटेल बघितलं तर ते खूप सक्सेसफुल कामं होतात, असं आहे. येस, ऑब्वियस. सी, इट्स नॉट जस्ट अ नंबर्स. आता न्यूमरोलॉजी कसं वर्क करतं पहिले तुम्हाला हे सांगतो की प्रत्येक पुरातन काळापासून, एन्शंट टाइम पासून प्रत्येक प्लॅनेटला एक नंबर दिला गेलाय, जो या जगाचा अंत होईपर्यंत चेंज होणार नाही. तसं मग 1ला सूर्य, 2ला चंद्रमा, 3ला गुरु, 4ला राहू, 5ला बुध, 6ला शुक्र, 7ला केतू, 8ला शनी आणि 9ला मंगळ. बरोबर. हे नंबर कधीच चेंज होणार नाही. राईट. खरं सांगू, जर तुम्ही मला तुमचा क्वेश्चन होता की नंबर्स खरंच इम्पॅक्ट करत आहे का, डायरेक्टली नंबर्स आर नॉट इम्पॅक्टिंग यू, डायरेक्ट नंबर्स इम्पॅक्ट नाही करत आहे. त्याच्या मागे जो प्लॅनेट असाइन केलेला आहे ना, तो इम्पॅक्ट करतोय तुम्हाला, तो काम करतोय तिथे. फॉर एक्झाम्पल तुमची डेट ऑफ बर्थ आहे, आपण डेट ऑफ बर्थ देऊया इथे. बरोबर. 2/12/1991 समजा, तो 2ला चंद्रमा आहे, तो पण इम्पॅक्ट करतोय त्यांच्यावर. बरोबर. 12मध्ये 1 पण आला सूर्य, परत 2 आला चंद्रमा, बरोबर. आणि 1991 मध्ये परत मंगळ आणि सूर्य आले. तर हे त्या माणसावर इम्पॅक्ट करत आहेत. दॅट्स कॉल्ड न्यूमरोलॉजी. ओके. प्रत्येक नंबर काम करणार आहे आपल्या एक्झॅक्टली. गोष्टीमधला. प्रत्येक नंबर त्याच्या मागे जो प्लॅनेट असाय तो काम करतोय. ओके. येस. आता जर 1 ते 9 नंबर बघायला गेले सर आपण, तर त्याबद्दल काय सांगाल की ते आता कसं असतं, म्हणजे एखाद्याच्या आयुष्यामध्ये 1 ते 9 नंबर जर येत असेल, त्यांच्या मुलांकाबद्दल जर आपण बोललो सुरुवात, ओके, तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? खूप छान क्वेश्चन केला. जसं की तुमची ऑडियन्सने बघितलंच आहे की मुलांक, भाग्यांक. बरोबर. मी आज माझ्याकडून 3 गिफ्ट देणार आहे. बरं. बँटर विथ चेतनच्या ऑडियन्सला. फर्स्ट ऑफ ऑल, राईट. त्याच्यातले 2 गिफ्ट असे आहेत. मी आज तुम्हाला तुमचा मुलांक, त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती तर देणारच आहे. बट तुम्ही बघितलं असेल, मोठे मोठे न्यूमरोलॉजिस्ट पण पॉडकास्टमध्ये रत्न धारण करायला लावतात. आज रत्न धारण सगळे अफोर्ड नाही करू शकत. नाही होत. बरोबर. तर मी प्रत्येक मुलांकाचं लकी ब्रेसलेट सांगणार आहे. हो. ती 700-899 रुपयामध्ये तुमचं काम होत आहे. बरोबर. सगळ्यात पहिलं गिफ्ट. राईट. राईट. दुसरं गिफ्ट मी खूप तुम्हाला इम्पॉर्टंट रेमेडीज देणार आहे तुमच्या मुलांकाच्या. ओके. आणि तिसरं गिफ्ट पॉडकास्ट एंड होताना मी रिव्हील करेन. ठीक आहे. ठीक आहे. चालेल. येस. सो आता आपण ज्यावेळेस मुलांक भाग्यांक विषयी बोलतो, मला एक बोलायचं चेतन, मला सांगा, आपण मुलांक भाग्यांक युट्यूबला बघतोय, वेगवेगळ्या न्यूमरोलॉजिस्टचे पॉडकास्टमध्ये बघतोय, करोडो लाखो लोकांचे मुलांक भाग्यांक सेम आहेत, पण सगळ्यांचं लाईफ सेम आहे का? नाहीये. आता ह्या जगामध्ये किती करोडो मुलांक भाग्यांक सेम आहेत? प्रत्येकाचं लाईफ वेगवेगळं आहे. बरोबर. किंवा एका डेट ऑफ बर्थला 1000 लोक जन्माला आलेत. बरोबर. फॉर एक्झाम्पल अंबानी एकाच डेट ऑफ बर्थला जन्माला आले, त्यांचं न्यूमरोलॉजी सेम नाही गेलं, बट त्यांचं लाईफ कुठे सेम आहे? नाहीये. इथे येतात इन डेप्थ अनालिसिस. बरं. बट मुलांक आणि भाग्यांक हा न्यूमरोलॉजीचा बेस आहे, तो विसरता कामा नये. करेक्ट. तर आपण आता मुलांक भाग्यांकाला सुरुवात करूया. राईट. खास करून मुलांकाला. तर बेसिकली आपण मुलांक 1ची गोष्ट करूया. करेक्ट. ज्या लोकांचा मुलांक 1 म्हणजे ज्यांची डेट ऑफ बर्थ 1, 10, 19 आणि 28 आहे, अशा लोकांचा मुलांक जो टोटल ती 1 येते. बरोबर. नंबर 1 सूर्यला असाइन केला गेलेला आहे. तुम्ही बघा, अशा लोकांचं नेचर थोडंसं मेरी सुनू असतं. मी सांगेल ती पूर्व दिशा. बरोबर. आता अशा लोकांना सगळ्या ठिकाणी टॉपला जायला आवडेल. करेक्ट. ओके. त्यांना कमीपणा घ्यायला नाही आवडणार. बऱ्याचदा चूक त्यांची का असे ना, बट ते कमीपणा घेणार नाही. ओके. त्यांना असं वाटेल की बाबा सगळीकडे मी टॉपला पाहिजे, म्हणून तुम्हाला ना हे लोक मोस्ट प्रोबॅबली इंडियन नेव्ही, आर्मी आणि पॉलिटिक्स मध्ये दिसतील. बरोबर. कारण 1 नंबर सूर्य आहे ना. आता कुंडलीमध्ये बरेच लोक आमच्याकडे येतात की बाबा मला गव्हर्नमेंट जॉब पाहिजे. कुंडलीमध्ये पण आम्ही सूर्यच बघतो. ओके. आणि तुम्ही मुलांक 1 वाल्यांना ना खूप वेळानं त्यांना जॉब करताना बघाल, बट ते सगळे हॅपी नाही आहेत. कारण त्यांच्याकडून कोणाच्या हाताखाली काम होणारच नाही, करूच नाही शकत. सूर्य कोणाच्या हाताखाली काम करणार आहे? बरोबर आहे. ओके. सो मुलांक 1 वाल्याने सगळ्यात पहिले काय करायचंय? पहिली रेमेडी, पप्पांचे पाय दाबायचे.
कारण Okay. पप्पा तुमचे सूर्य आहेत. बरोबर सगळ्याच ठिकाणी तुम्हाला रत्न धारण करायची गरज नाहीये. बरोबर भरपूर गोष्टी घरच्या रेमेडीजनी सुद्धा होतात. राईट. बट लोकांचा गैरसमज आहे की आम्हाला तांत्रिक टोटके, आम्हाला साधना, आम्हाला एकदम जालिम रेमेडीजनीच काम होईल. लोकांना लवकर पाहिजे ना सर, लोकांना- आज पाहिजे काहीतरी, त्याच्यात ते फसून जातात. एक्झॅक्टली दॅट्स व्हॉट आय एम टेलिंग यू. म्हणून अशा मुलांक ज्यांचं एक आहे त्यांनी सगळ्यात पहिले पप्पांचे पाय दाबायचे. राईट राईट. दुसरं, त्यांनी रेड कार्नेलियन नावाचा एक क्रिस्टल येतो किंवा ब्लड स्टोन नावाचा एक क्रिस्टल येतो, तो धारण करायचा आहे. तिसरी रेमेडी आहे, त्यांनी सूर्याला अर्ध द्यायचं आहे. आणि ह्या वर्षी म्हणजे येणारं जे वर्ष आहे 2026, त्यांनी त्या वर्षासाठी सगळ्यात गोल्डन रेमेडी आदित्य हृदय स्तोत्राचं चॅन्टिंग करायचं आहे. ओके. तुम्हाला कोणत्याच गुरुजी, कोणत्याच न्यूमरोलॉजिस्ट कडे जाण्याची गरज पडणार नाही. आदित्य हृदय स्तोत्र यस एक्झॅक्ट. आणि जे बाकी तुम्ही रेमेडी सांगितलं त्याचं. यस. आणि रेड कार्नेलियन धारण करा. हा. मी स्वतः घातलाय. ओके. याच्याचमुळे मी सोशल मीडियावर फेमस झालो. बरोबर. मिलियन मध्ये व्ह्यूज गेले राईट. आणि तुम्ही मला पॉडकास्टला बोलवलं. बरोबर आहे. येस. ऍक्च्युली सर ती एक अशी रील होती, ती जी रील व्हायरल गेल्या आपल्या, की यू आर द फर्स्ट वन की ज्यांनी सांगितलं की हो मी अर्न करतो ऍस्ट्रॉलॉजी थ्रू, कारण तुमचे जे क्लायंट्स आहेत ते प्रीमियम आहे आणि ते क्लायंट्स तुमच्याकडे काय येत आहे कारण तुमचं जे प्रेडिक्शन आहे ते त्यांना बरोबर वाटतंय किंवा त्यांच्या लाईफमध्ये त्या गोष्टी घडत आहे. ठीक आहे, ही गोष्ट म्हणजे मी असे भरपूर लोक पाहिले की ऍस्ट्रॉलॉजी म्हणजे जे लोक ऍस्ट्रॉलॉजर नाही आहे असे लोक ऍस्ट्रॉलॉजीकडे बघताना असं म्हणतात की ऍस्ट्रॉलॉजरने का पैसे घ्यावे, ऍस्ट्रॉलॉजरने का पैसे घ्यावे. पण त्याची ती विद्या आहे. जेव्हा एखादा ऍस्ट्रॉलॉजर ती विद्या शिकतो तेव्हा तो लाखो रुपये ऑलरेडी इन्व्हेस्ट केलेले असतात त्याने. शेवटी ती एक विद्या आहे. जसं डॉक्टर त्याची पदवी घेतो तसंच ऍस्ट्रॉलॉजर ही ती पदवीच घेतो. त्यामुळेच पैसा तिथं इन्व्हॉल्व्ह होतो. प्रत्येक गोष्टीचा एक पार्ट आहे. सो बेसिकली तुम्ही खूप छान क्वेश्चन केला हा की आज बरेच लोक म्हणतात की गुरुजी लोक कशाला पैसे घेत आहे, तुमच्या लाईफ मध्ये सगळं चांगलं आहे ना. बरोबर. बघायचं येतं ना. देव ना करू उद्या जर कोणाच्या आईला कॉम्प्लिकेशन्स आले तर डॉक्टर म्हणतात की पहिले अकाउंटवर पैसे ठेवा. बरोबर आहे. खरं आहे. तुम्ही रिक्षावाला सुद्धा तुम्हाला 15 रुपये माफ करत नाही. म्हणजे या जगामध्ये तुम्हाला जगायचं असेल ना तर तुम्हाला सगळ्या ठिकाणी पैसा खर्च करावाच लागणार आहे. म्हणून पैसा कोणासाठी असो. आज डॉक्टर्स लोक ऑपरेशन करतात ते पण तर पैसे घेतात. बरोबर. आज रिक्षावाला रिक्षा चालवतोय तो पण पैसे घेतोय. आज कोणतेही फील्ड असो पैसा सगळीकडे गरजेचा आहे. बरोबर. लोकांचा पॉइंट ऑफ व्ह्यू हा जो बघण्याचा आहे इथे पण 2 पॉइंट ऑफ व्ह्यू येतात. सगळ्यात पहिलाच पॉइंट ऑफ व्ह्यू आहे की ज्या लोकांचे रिझल्ट चांगले किंवा जे लोक जेन्युइन आहेत ना त्यांना लोक लाख रुपये द्यायला तयार आहे ऍस्ट्रॉलॉजिस्ट न्यूमरोलॉजिस्टला. बट जे लोक आम्ही म्हणतो की देवाच्या नावावर चोरांचा बाजार आहे, ओके, त्या लोकांना पैसे देताना लोकांना प्रॉब्लेम येतो. ऍक्च्युली माझ्याकडे ना आज मी पुण्याला आलोय शूटला. आज मॉर्निंगला मी केसेस करून आलोय न्यूमरोलॉजी. बरोबर. राईट. आज माझ्याकडे ना खूप सारे सेलिब्रिटी लोक न्यूमरोलॉजिस्ट तुम्ही बघाल की सेलिब्रिटी न्यूमरोलॉजिस्ट आहे. आज माझ्याकडे जर मी 9 केसेस केले असतील एक्झाम्पल तर आज त्याच्याकडे 4 केसेस माझ्याकडे सेलिब्रिटी न्यूमरोलॉजिस्ट कडून आलेले होते. बरोबर. ओके. तिथे काय होते की टाइम बॅरियर आहे. 3च प्रश्न विचारा किंवा 12 मिनिटांच्या आत संपवा. 9 ते 12 मिनिटं आम्ही देऊ. हा. ओके. लोकांचं कसं असतं ना, लोक मोठे मोठे सेलिब्रिटी सोबत बिझनेसमॅन सोबत त्यांचे फोटोज बघतात, तिकडे जातात आणि खरं सांगतो चेतन खूप सारे लोक डिसअपॉइंटमेंट होऊन आमच्याकडे येतात. कारण मला सांगायचं तुम्ही आज कोणाकडून 40, 50, 60 हजार रुपये घेतात. बरोबर. 12 मिनिटं बोलणं वर्थ आहे का? किंवा 12 मिनिटात खरंच तुमचे प्रश्न सुटतील का? नाही सुटत. मी कोणाला डिफेम नाही करत, जो तो या ठिकाणी योग्य आहे. बरोबर आहे. बट मला असं वाटतं की जर आपण एवढी लोकांकडून चार्ज करतोय ना तर त्याच्या व्हॅल्यू दिला गेला पाहिजे. एक्झॅक्टली. ओके. 12 मिनिटांमध्ये कदाचित तुमचा एक प्रश्न पण पूर्णपणे कम्प्लीट नाही होत. दॅट्स व्हॉट आय एम टेलिंग यू की जे ऍस्ट्रॉलॉजर्स आहेत ना लोकांना, चांगल्या लोकांना द्यायला हरकत काहीच नाही. बरोबर. आज स्वतः माझी फी 6,000, 14,000, 24,000, 33,000, 42,000 आणि 51,000. बरोबर. ओके. आज माझ्याकडे मी गरिबीतूनवरती आलेलो असल्यामुळे मला गरिबीची जाणीव आहे म्हणून आम्ही खूप कमी पॅकेजेस पासून अवेलेबिलिटी ठेवलेली आहे. बरोबर आहे. बट आज असे पण लोक आहेत आमच्याकडे की सर आज तुम्ही जर गुगल रिव्ह्यू जाऊन बघाल किंवा इंस्टाग्रामला गौरव नेरपगार न्यूमरोलॉजिक्स नावाचं आमचं चॅनल आहे, बरोबर. त्याच्यावर जाऊन रिव्ह्यूज बघा. तिथे ऑन द स्क्रीन लोक बोलतात की सर तुम्ही 33,000 जरी घेतली तरी खूप कमी फी घेतली तुम्ही. बरोबर आहे. एवढं आम्ही लोकांना समाधान करतो कारण गरिबीतून वरती आल्यामुळे मला 1-1 रुपयाची जाणीव आहे. कोणाचं नुकसान किंवा बददुआ नको. बरोबर आहे. सर आता नंबर 2 वर जर आपण आलो, 2, 11 आणि 20 ही आहे तर त्या लोकांसाठी कसं? ज्या लोकांची डेट ऑफ बर्थ 2, 11, 20 आणि 29 आहे, ओके, त्यांचा जो मूलांक असतो तो 2 येतो. बरोबर. चंद्रमा, द मोस्ट इमोशनल पीपल. ओके. चंद्रमावाले तुम्ही नेहमी बघायला यांच्या लाईफमध्ये तुम्हाला अपडाऊन्स खूप दिसतील किंवा द्विधा मनस्थित अडकलेले खूप दिसतील. कारण चंद्र कधी स्टेबल नाहीये, तो कमी कमी होत जातोय, वाढत जातोय अमावस्या पौर्णिमा. बरोबर. म्हणून तुम्ही यांच्या मूड स्विंग्स पण खूप ड्रास्टिकली बघाल. चेंज होत. खास करून ज्या लेडीजचा मूलांक 2 आहे ना चेतन,
त्यांना मंथली सायकलमध्ये प्रॉब्लेम्स खूप येतात. पिरियड. ज्यावेळेस ज्यावेळेस चंद्रमाची सायकल बदलत असते Okay. अमावस्या पौर्णिमेला. बरोबर. नंबर 2 वाले हिलिंग सेक्टरमध्ये काम करताना खूप दिसतील. ओके. ओके. नंबर 2 वाले आहे हे इमोशनल होतील, म्हणून आहे ना मॅरिड लाईफ मध्ये लोक खूप हर्ट होतात. लव्ह लाईफ मध्ये सुद्धा यांच्यासोबत धोकाधडी खूप होते. ओके. नंबर 2 वाले. बट हे लोक असे आहेत ना, नंबर 2 शाहरुख खान मॅनिफेस्टेशनचं सगळ्यात मोठं एक्झाम्पल आहे मुलांक 2 वाले. बरं. ह्या लोकांनी मॅनिफेस्टेशनच्या टेक्निक जर आत्मसात केल्या ना, जगात यांची ग्रोथ कोणीच थांबवू शकत नाही. ओके. यस. कारण नंबर 2 जो चंद्रमा आहे ना, हा स्वतः मॅनिफेस्टेशनचा सगळ्यात मोठा कारक आहे. केतू आणि चंद्रमा. केतू पण तर चंद्राचाच पार्ट आहे. बरोबर. म्हणून जे वॉटर बॉटल मॅनिफेस्टेशन टेक्निक्स आहेत, विजन बोर्ड टेक्निक्स आहेत, स्क्रिप्ट रायटिंग टेक्निक्स आहेत, मुलांक 2 किंवा भाग्यांक 2 वाल्यांच्या लवकर फलित होतात. हो. आज लोक म्हणतात चांद तारे तोड लाव, सारी दुनिया पर मैं छाव. बरोबर. शाहरुख खानचं तुम्ही ऑब्झर्व करा, ते गाणं मॅनिफेस्ट झालंय. का बरं? मुलांक 2. हो. त्याने मॅनिफेस्ट केलं होतं ते सगळं आज त्याच्याकडे. एक्झॅक्टली. ओके. मुलांक 2 वाल्यांसाठी सगळ्यात पहिली रेमेडी, ज्यावेळेस आंघोळ करताय ना, बाथरूमला झाडू मारा. ओके. पाणी तिथेच पडून राहिलं, फायनान्शियल सेटबॅक स्वतः महादेव येतील तुमचे. ओके. म्हणून तिथे तुम्हाला झाडू मारायचं आंघोळ झाल्यानंतर. दुसरी गोष्ट, आईला नेहमी हॅपी ठेवा. बरं. आणि तिसरी गोष्ट, घरात जर पाण्याचे नळ गळत असतील ना बाबा, नका गळू देऊ. कारण चंद्रमा म्हणजे तुमचा मूळ अंक आहे ना, मूलांकाची जी एनर्जी ना ती डिप 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 होते. बरोबर. बरोबर. म्हणून मग ते टिपिंग नका होते तिथे पाण्याचं. ओके. तर सगळ्यात पहिले ते वॉटरकॉक सुधारवायचे. यांचं जे लकी क्रिस्टल ब्रेसलेट आहे ना, मूनस्टोन आहे किंवा हॉलाइट आहे, यांनी हे ब्रेसलेट्स वेअर केल्यानंतर यांचा मनी फ्लो क्रिएट व्हायला लागतो. तुम्हाला एक सांगू का, ज्या लोकांच्या जन्मतारखेमध्ये 2 हा अंक 3 ते 4 वेळा रिपीट होतोय ना, किंवा ज्यांच्या डेट ऑफ बर्थ मध्ये 2 येतच नाहीये, त्यांनी लिहून घ्या माझ्याकडून, त्यांच्या आईला मेजर हेल्थ इश्यूज आहे. हो. तुम्ही लिहून घ्या माझ्याकडून, त्यांच्या आईच्या लाईफमध्ये खूप स्ट्रगल राहील. तुम्ही लिहून घ्या माझ्याकडून, त्या लोकांच्या मंथली मनी सायकलमध्ये प्रॉब्लेम आहे. तुम्ही लिहून घ्या माझ्याकडून, त्या लोकांचा मॅरिड लाईफ डिस्टर्ब आहे. एवढं कॉन्फिडन्स कुठून येतो सर? टेस्टिमोनियल्स आहेत लोकांच्या आमच्याकडे. एवढ्या वर्षापासून मी न्यूमरोलॉजीमध्ये बघतोय. तर ज्यावेळेस 1000 केसेसला एखादी गोष्ट सेम मॅच होते, त्या गोष्टीवर ठप्पा लागून जातो की यस इट्स अ कन्फर्म. तसंच होतं. Yes. बरोबर आहे. चेतन, माझ्याकडे न्यूमरोलॉजीला आल्यानंतर मी तुम्हाला तेच सांगतो, मी मुलांक भाग्यांकवाला न्यूमरोलॉजिस्ट नाहीये फक्त. माझ्याकडे आल्यानंतर मी पहिले भूतकाळ सांगतो, बरोबर. जो सांगण्यासारखा आहे. येस. तर माझ्याकडे आल्यानंतर पहिले भूतकाळ सांगतो. बरोबर. म्हणूनच फक्त 3.5 वर्षाच्या न्यूमरोलॉजी करिअर ग्रोथमध्ये मी आज ग्लोबल लेवलला पोहोचलोय. माझे देशातले कन्सल्टिंगचे व्हिडिओ तुम्ही बघितले एक्झॅक्टली. इंस्टाग्रामला. राईट. तर हेच मॅनिफेस्टेशनचं आहे. सर नंबर 3, ज्यांची जन्मतारीख 3, 12, 21 आणि 30 आहे. व्हेरी गुड चेतन, नाईस. सगळ्यात पहिले मुलांक 3 वाले, हे यांना गुरुग्रह रिप्रेझेंट करतो. ओके. गुरु म्हणजे इतका प्युअर आहे ना. ओके. हे सगळ्यात पहिले लोकांना कोणावर चीट नाही करणार. नाही. मुलांक 3 वाल्यांकडे नॉलेज खूप असते, हे खूप ऐकलं असेल तुम्ही. पण हेच लोक सगळ्यात जास्त द्विधा मनस्थितीत अडकलेले असतात, कारण मल्टी टॅलेंट येऊन गेला ना. बरोबर. आता ऑर्गनाइज वेने कुठे काय करायचं हे त्यांना कळत नाही. करेक्ट. ह्या लोकांची कंडिशन तुम्हाला सांगतो, हे पळतं सगळीकडे आणि पोचत नाहीये कुठेच. अरे असं आहे का? हा. कारण ज्यावेळेस जिथे मल्टी टॅलेंट आले, तिथे तुमच्याकडे मल्टिपल थॉट्स आले आणि तुम्ही एका वेळेस 10 गोष्टी करता. 10 गोष्टी करताय. एक ना धड भाराभर चिंध्या. व्हेरी गुड स्टार्टर आणि बॅड फिनिशर. अरे अरे अरे. बट मुलांक 3 आहे. 3 तुम्ही जर ऑब्झर्व केलं ना, जगातला सगळ्यात पॉवरफुल मंत्र आहे ओम. जो ओम काढल्याशिवाय ना जगातला कोणताच मंत्र पूर्ण होत नाही. होत. मग तो अघोर मंत्र असो की तो प्रॉपर तुमचा प्युअर मंत्र असो, बरोबर. प्लॅनेटचा मंत्र असो. ओम काढताना सगळ्यात पहिले काय काढता तुम्ही? 3 काढतो. एक्झॅक्टली. एवढा पॉवरफुल नंबर आहे. राईट. 3 नंबर असे आहेत ना, त्यांचा ऍक्सिडेंट होणार असेल ना, यांची डेथ होणार असेल तर वाचून जातात ते लोक. हो. कारण गुरु बसलाय ना. बट जर ह्या लोकांनी आपली नियत बिघडवली, यांनी जर यांच्या रिलेशनशिपमध्ये कोणावर चीट केलं, तर तोच गुरु यांना सेटबॅक पण देईल खूप सारे. कारण यांचा शुक्र पण खराब होईल आणि गुरु पण खराब होईल. बरोबर आहे. म्हणून मुलांक 3 वाल्यांना मी एकच सांगतो, सगळ्यात पहिले चीट नका करू. दुसरी गोष्ट, मल्टी टॅलेंटेड असणं वाईट नाहीये, बट तुमचे टॅलेंट ऑर्गनाइज करा. कधी काय करायचं, टाइम मॅनेजमेंट सगळ्यात पहिले तुम्हाला व्यवस्थित केलं पाहिजे. मुलांक 3 वाल्यांची गंमत सांगतो तुम्हाला. तुमचं मुलांक काय? टीम. मुलांक 3 वाल्यांची गंमत सांगतो. हे जर आरशासमोर उभे राहिले ना, खूप लोक आता हसतील कमेंटमध्ये, बरोबर सांगितलं. यांना कधी असं वाटेल ना की यार आज माझं वेट आहे ना खूप जाड दिसतं यार. बरं. यांना 2 मिनिटांनी असं वाटतं यार माझं वेट थोडं कमी वाटतंय आज. हे 2-2 दिवसात सुद्धा चेंजेस दिसतील यांना. ओके. मुलांक 3 वाल्यांनी फॅटी लिव्हर पासून वाचून राहायचं. सावधान राहायचं. हार्ट अटॅक येण्याचे हायर चान्सेस असतात त्यांना. कारण काय, फॅटी लिव्हर म्हणजे काय, फॅट्स आहेत. गुरु आहे ना, सगळ्यात जड ग्रह आहे प्लॅनेटरी पोझिशन मधला. ओके. आणि सगळ्यात बेस्ट ग्रह आहे. जर तुमच्या घरात मुलांक 3 असेल ना, प्रॉपर्टी त्यांच्या नावावर घेऊन घ्या.
माझ्याकडे यायची पण गरज नाही की कधी घेऊ काय घेऊ. ओके. 3 तारखेला, 21 तारखेला, 12 तारखेला, 30 तारखेला सौदा करा. मुलांक 3 वाल्याच्या नावावर प्रॉपर्टी घेऊन घ्या. तुमची नवरा असेल, बायको असेल, मुलगा असेल, मुलगी असेल. कारण 3 वाल्यांच्या नावावर तुम्ही प्रॉपर्टी घेतली, दिन दुगणी रात चगणी तरक्की, देव स्वतः लिहितो तुमची. मुलांक 3 वाल्यांचा हा ट्रेट आहे. जबरदस्त. मुलांक 3 वाल्यांनी सिट्रिन धारण केला पाहिजे. हा. सिट्रिन किंवा मी स्वतः घातलाय फिरोजा कलरचा. ओके. यांचा लक फॅक्टर बूस्ट करेल. मुलांक 3 वाले तुम्हाला टीचिंग सेक्टर मध्ये खूप दिसतील. टीचिंग मध्ये आहे. जे टीचिंग मध्ये जे लोकांना मोटिवेट करतायत त्यांनी फिरोजा धारण करा. ओके. रात्रीतनं स्टार होऊन जाल तुम्ही टीचिंग सेक्टर मध्ये. जबरदस्त. मला वाटतं अशा रेमेडीज युट्यूबवर मराठीमध्ये पहिल्यांदाच कोणीतरी. एक्झॅक्टली. मुलांक 3 वाल्यांसाठी जर आपण रेमेडीची गोष्ट केली, गुरुदत्तांच्या मंदिरात जा सगळ्यात पहिले. ओके. 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 आणि यांनी काय करायचंय ना, हळद घ्यायची आहे. ओके. हळद आणि केशर एकत्र करायचं आहे बरोबर. आणि त्याचा टिळा इथे कपाळावर आणि नाभीला लावायचा आहे, हात धुवून. ओके. इथे काय होतं ना की आपण म्हणतो की ब्रह्मस्थान आहे आपलं, तर हे ब्रह्मस्थानाचे ऊर्जा सिक्रेट होतात. तुमच्या घरात पण जे ब्रह्मस्थान आहे ना, तिथूनच ऊर्जा बाहेर निघून बाथरूम मध्ये पण जात आहे, बेडरूम मध्ये पण जात आहे. बरोबर. तसंच आपल्या या मल्टिपल ऊर्जा वेगवेगळ्या चक्रांकडे, बॉडी पार्ट्सकडे जात आहे तुमच्या नाभीमधून. बरोबर. म्हणून आपण म्हणतो ना की नाळ जोडलेली असते. बरोबर आहे. कोणासोबत नाजूक. खूप पॉवरफुल गोष्ट ही नाळ. यांची लव्ह लाईफ कशी असते सर? 3 नंबरवर आहे. मेस्ट बसतील मुलांक 3 वाल्यांची लव्ह लाईफ. कारण काय ना, खूप प्युअर आहेत, कपटी आहेत ना हे लोक. आणि आज आपण कलियुगामध्ये राहतोय. बरोबर आहे. इथे जिथे जिथे फायदा आहे तिथे कपट येते. आणि मुलांक 3 वाले कपटी नसतात. मोस्ट प्रॉब्ली तुम्ही बघाल की मुलांक 3 वाले रिलेशनशिप मध्ये ना खूप हर्ट होतील. पण तुम्हाला हे पण सांगतो, मुलांक 3 वाल्याची जर पार्टनरने साथ सोडली, मग बायको असेल किंवा गर्लफ्रेंड असेल किंवा बॉयफ्रेंड असेल, यांचा डाऊनफॉल चालू होऊन जातो. कारण ज्युपिटरचा हात धरून तुम्ही सोडताय ना, समवेअर तुमचा कर्म तुम्हाला म्हणजे तुम्हाला जो सोडेल 3 नंबर वाल्यांना, एक्झॅक्ट त्याचा डाऊनफॉल चालू व्हायला डाऊनफॉल चालू होऊन जर तुम्ही हर्ट केलं असेल, चूक जर त्यांची असेल तर. हा, चूक जर त्यांची. बरोबर. सर मग आता तुम्ही तरुण आहात, म्हणजे तर भरपूर वेळा आपण जेव्हा कॉलेजमध्ये असतो किंवा ह्या वयात असतो तर आयुष्यामध्ये मुली येतात आणि पॅचअप होतात, ब्रेकअप होतात. तर तुमच्या आयुष्यातली काही एखादी गोष्ट किंवा किती वेळा तुमचे ब्रेकअप झाले? खूप वेळा ब्रेकअप नाही झाले, बट होतं लाईफमध्ये एक इम्पॉर्टंट पर्सन होतं. काही लोकांनी साथ सोडली माझी लाईफमध्ये आणि तिथून ॲक्च्युली मी ग्रो केलं खूप, ऑनेस्टली इफ आय टेल यू. कारण लाईफमध्ये ना तुमच्या काही गोष्टी व्हायला पाहिजे, तिथूनच तुम्हाला स्पार्क येतो. कारण मी न्यूमरोलॉजिस्ट झालो कदाचित त्या गोष्टीनंतरच झालो. हा युनिव्हर्सचा संकेत होता की इथून मोठं व्हायचं आता. पण युनिव्हर्सने तुम्हाला असे हलके फुलके झटके नाही देत, जोरदार झटके देतं. त्याच्यामुळे जे काही होतं ना ते सगळं डिवाइन प्लॅनिंगने होतं. मी त्याच्यावर काही लाईन लिहिल्या आहेत. ज्या व्यक्ती तुम्हाला सोडून गेल्या तर त्या सिच्युएशनवर तुम्ही काही लाईन्स लिहिल्या आहेत? तर बेसिकली मी आज ज्या शहरात तुमच्याकडे पॉडकास्टला आलोय आणि आज ज्या शहरात एवढं प्रेम भेटतंय मला, त्याच शहरात हर्ट झालो होतो मी. ओके. तर बेसिकली मी त्याच्यावर काहीतरी लिहिलंय की देवा, मला तुला आज थँक्यू म्हणायचंय. नवग्रहांसोबत माझं सौख्य आहे. आयुष्यात करतोय मी मोठ्या मोठ्या हालचाली, आज बोलत नाही ठेवल्या सगळ्या गोप्य आहेत. आयुष्यात जे मी काही पूर्ण करतोय ना, माझ्या डायरीत लिहिलेली वाक्य आहेत. मला असं वाटतं माझा पुनर्जन्म झालाय, पुरातन काळातला मी चाणक्य आहे. यस. तर बेसिकली मला असं वाटतं की जे होतं हे डिव्हाइन प्लॅनिंगने होतं. मी त्याच्यावर अजून लिहिलं होतं की आज तिच्या शहरात आलोय. ओके. पण सोबत ती नाही. सोडून गेल्यानंतर आली माझ्याकडे, पण आता तो मी नाही. माझ्या आयुष्यात परत येण्यासाठी सुद्धा अपॉइंटमेंट घ्यावी लागते. मी असं ऐकलंय की तिच्याकडे आता तेवढी फी नाही. 1 मिनिट मी त्या कागदाच्या तुकड्यांविषयी बोलत नाही. मी माझ्या प्रेमाला स्वार्थाच्या तराजूत कधीच तोलत नाही. आम्हाला दोघांना एकमेकांकडे अजून पण खूप व्यक्त व्हायचंय, पण भावनांना लागलेलं कुलूप आता दोघंही खोलत नाही. मी तिला बोललो होतो की मला गमावू नकोस, माझ्या नजरेत तू वाईट आहेस अशी भावना कधी कमावू नकोस. मी समुद्रातला तो शिंपलाय की माझ्याकडे मोतीच होतो. मी समुद्रातला तो शिंपलाय माझ्याकडे मोतीच होतो. या खाऱ्या पाण्यामध्ये एक सामान्य थेंब म्हणून सामावू नकोस, सामान्य थेंब म्हणून सामावू नकोस. म्हणजे हे असं आहे की ॲस्ट्रॉलॉजी आहे, न्यूमरोलॉजी आहे आणि त्याच्यासोबत पोएट्सी तुम्ही म्हणजे रॅपर म्हणता येईल. मी आज एक प्रॉमिस करतो तुम्हाला. आज मी न्यूमरोलॉजिस्ट म्हणून आलोय, ऑन कॅमेरा बोलतोय. येणाऱ्या काही वर्षामध्ये मी भारतातला एक टॉपचा रॅपर म्हणून पॉडकास्ट द्यायला लिखवालो येईल मेरे से. जबरदस्त. 1 नंबर. ऑलवेज डिल्युजनल, कारण मॅनिफेस्टेशन तेव्हाच कम्प्लीट होतं. बरोबर. येस. आणि सुरुवात झाली आहे, चालू आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित. जबरदस्त. नाईस. मला असं वाटतं चेतन, नुसतं न्यूमरोलॉजिस्ट उपयोग नाही आहे.
तुम्हाला लाईफची ना लोकांना दिशा देता आली पाहिजे. हम्म. कारण आज मी नुसतं काउन्सिलिंग करून देईल, तुम्हाला तुमचे नंबर समजावून देईल, बट लोक आहे ना आपल्याकडे ना हिंमत घ्यायला येतात. खूप सारे डिसअपॉइंट होतो मी लोकांकडून. मला ज्यावेळेस कॉल येतात की सर, आम्ही एका मॅडमला कॉल केला होता, त्या बोलल्या तुमचे डेट ऑफ बर्थ बघून तुम्हाला कॅन्सर होणार आहे, तुम्ही आमच्याकडून 50,000ची गोष्ट घेऊन घ्या, 2 लाखाची गोष्ट धारण करून घ्या, तुम्हाला बरं वाटायला लागेल. या गोष्टीला त्रासलेत लोक, बरोबर आहे. की जो देवाच्या नावावर चोरांचा बाजार चालू आहे ना त्याला त्रासलेत. मला एक सांगा ना, ऑलरेडी जो माणूस आज फायनान्शियल प्रॉब्लेम मध्ये तो कसं काय 50,000ची गोष्ट नाही धारण करायला नाही त्याच्याकडून, आणि मग रिझल्टची गॅरंटी पण नाही देत ना तुम्ही. गॅरंटी कोणीच देत नाही, आम्ही सुद्धा देत नाही. बट जे लोकांचे मागचे टेस्टिमोनियल्स आहेत त्याच्यावरून तर कळतं की Exactly. किती खरं आहे आणि किती खोटं आहे. एक्झॅक्टली, बरोबर आहे. विदाऊट सिंगल रुपीज ऑफ ऍडव्हर्टाइजमेंट मी ग्लोबली पोहोचून गेलो. मला अजून पण विश्वास होत नाही चेतन, इतकं बरं करून दिलं की नाही आवडत येते मला. करेक्ट. विल टॉक अबाउट नाव मुलांक 4. मुलांक 4 वाले वाढ मुलांक 4. मुलांचे 4 ज्यांची डेट ऑफ बर्थ 4, 22, 13, 31 अशी असते, त्यांचा मुलांक 4 येतो. सगळ्यात भ्रमित लोक हे, भ्रमित, सगळ्यात डिसिजन चुकणारे लोक. बट सगळ्यात पॉवरफुल नंबर 4 सोशल मीडिया. एमवे बंटाय नंबर 4, ओके. भुवन बाम ग्लोबल स्टार नंबर 4. मल्टिपल नंबर 4 वाले दिसतील. बट हा 4 नंबर जो आहे ना, हा रातींना रंक पण बनवतो आणि राजा पण बनवतो. आता हा 4 आहे ना, आता हे जे लोक बघतायत, आता हे क्लिअरिटी घेण्यासाठीच हा पॉडकास्ट बघतायत. यांच्या आयुष्यात आहे ना अचानक घटना खूप घडतील, मी तुम्हाला इथून लिहून देतो. ओके. कारण या लोकांचं लाईफ काय ना, की राहू आहे ना, राहू काय करतो, अचानक पाडतो, अचानक उचलतो. बरोबर. आज मी तुमच्या पॉडकास्ट मध्ये आलोय, माझा राहू मुळे झालोय, कारण माझा राहू ऍक्टिव्हेट होऊन गेला. ओके. आणि तिथून माझे व्हिडिओज व्हायरल व्हायला लागले. बरोबर. तर मुलांक 4 वाले जे आहेत ना, हे भ्रमित असतात कंटिन्युअसली. म्हणून यांच्यासाठी सगळ्यात बेस्ट रेमेडी, सगळ्यात पहिली रेमेडी मग आपण अजून बोलूया. नक्की. गणपतीची आराधना करायला पाहिजे. यांनी उत्तर पश्चिम आणि तुमचा जो अग्नेय कॉर्नर आहे, साऊथ ईस्ट, या कॉर्नरला आपलं जे मोराचं पंख येतं ते लावलं पाहिजे. आणि सगळ्यात बेस्ट रेमेडी, कारण भ्रमित येत ना हे, कारण भ्रमित ज्यावेळेस तो असतं की तुमचा, ज्यावेळेस तुम्हाला ब्रेन फॉगचे प्रॉब्लेम येतात, बरोबर, ज्यावेळेस तुम्ही डिसिजन नाही घेऊ शकत, त्याला आपण म्हणतो भ्रमित. त्याच्यासाठी सगळ्यात पहिले मेडिटेशन केलं पाहिजे. ओके. आणि यांच्यासाठी सगळ्यात लकी ब्रेसलेट जे असणार आहे ते 7 चक्र, कारण बॉडीचे 7 चक्र जर तुमच्या अलाइनमेंट मध्ये राहिले ओके तर तुम्ही लवकर भ्रमित होत नाही. युनिव्हर्स तुम्हाला क्लिअरिटी देतं. ओके. मुलांक 4 वाल्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यांच्या डेट ऑफ बर्थ मध्ये कंटिन्युअसली 4 3 पेक्षा जास्त वेळा येतोय किंवा 2 पेक्षा जास्त वेळा येतोय, किंवा ज्यांच्या डेट ऑफ बर्थ मध्ये 4 येतच नाहीये, त्यांनी लिहून घे, त्यांना सासऱ्यांकडून प्रॉब्लेम राहील, मॅनेजमेंट वर्स्ट राहील या लोकांचं. ओके. आणि यांना सर्पदंश, स्नेक बाईट आपण ज्याला म्हणतो, बरोबर, डॉग बाईट, इलेक्ट्रिसिटीचे जे करंट असतं ते, आणि बाहेर जी वीज चमकते ना, याच्यापासून या लोकांना खूप धोका असतो. 4 एक तर 2-3 वेळा आलाय बर्थ डेट मध्ये किंवा आलाच नाही अशा लोकांसाठी. या लोकांसाठी यांच्या आयुष्यात डाऊनफॉल खूप दिसतील. बरोबर. रिसेशन मध्ये जॉब जातात या लोकांचे. मग आम्ही बघतो की अरे 4 नंबर मिसिंग आहे यांचा. ते लोकांनी कुत्र्यांना बिस्किट सुद्धा खाऊ घालायचे, खास करून कुत्र्यांना बिस्किट मुलांक 8, 7 आणि 4 वाले तर खाऊच घालायचे. चांगलंच होतं, सगळ्यात बेस्ट असतं. काय असतं ना, की आपल्याला एक थोडंसं अहमपणा येऊन जातो दान करताना. बरोबर आहे. मी म्हणतो की काय सांगते तुम्ही त्याला देताय की मागच्या जन्मातलं रिटर्न करताय, काय सांगताय, यू नेव्हर नो. म्हणून दान देताना आम्ही म्हणतो की डोळ्यात सुद्धा बघू नका, प्राणी का असे ना. बरोबर आहे. कारण आपण फेडणी करणार, मग कोण करणार आहे त्यांना. बरोबर आहे. म्हणून रेमेडीज पण करा, पण एक्सपेक्टेशन्स नका ठेवू की काहीतरी मिळतंय. भरपूर लोकांना एक्सपेक्टेशन असतात की मला काहीतरी मिळेल म्हणून मी दान करतो. अपेक्षा नका ठेवू. मी तेच सांगतोय. सर, आपण आता मुलांक 5 बद्दल बोलू, की ज्या लोकांचा मुलांक 5 आहे तर त्यांचं लाईफ कसं असतं आणि त्यांच्या लाईफमध्ये काय त्यांनी सुधारणा केल्या पाहिजे. या जगातलं सगळ्यात ब्लेस्ड नंबर म्हणजे 3 नंतर कोणी ब्लेस्ड येत असेल तर सगळ्यात पहिले 5. ओके. कारण 5 जर तुम्ही बघितलं युनिव्हर्सल लकी नंबर आहे. मुलांक प्रोसीड करण्याच्या आधी बघा तुम्ही, शाहरुख खानच्या गाडीचा प्रत्येक गाडीचा नंबर 555 आहे. तुमच्याच गल्लीत एखादी बुलेट घेणारा मित्राच्याने 2.5 लाखाची बुलेट घेतली आहे, बट तो लकी नंबर बघा 5 घेतो, 1 घेतो. ओके. तर 5 इतका पॉवरफुल आहे. मुलांक 5 विषयी जर आपण बोलायला गेलं तर बुध ग्रह त्याला रिप्रेझेंट करतो. ओके. मुलांक 5 म्हणजे काय, स्टेबिलिटी आहे. तुम्ही जर बघाल तर न्यूमरोलॉजी मध्ये 1, 2, 3, 4 मध्ये 5 येतोय, 6, 7, 8, 9 म्हणजे युनिव्हर्सचे जे 9 नंबर आहेत एक्झॅक्टली, बरोबर, तिथे मिडलला येऊन तिथे त्याने पूर्ण न्यूमरोलॉजीला बॅलन्स केलंय. म्हणून तुम्ही बघा झाडं जे आहेत, ग्रीनरी तुम्ही काय ठेवलंय, ग्रीनरीज ठेवली आहे, इथे मला खूप स्ट्रॉंग वाईब आली. बरोबर. कारण इथे मर्क्युरीचा सुद्धा रोल होता. ओके. तर मुलांक 5 वाले जे आहेत ना, हे खूप प्रॉपर स्पष्ट वक्ता असतात. ओके. स्ट्रेट फॉरवर्ड असतात. मुलांक 5 वाले तुम्हाला ना मीडिया, सोशल मीडिया,
खूप तुम्हाला खूप सारे जे आहेत आपलं आपण मोटिवेशनल स्पीकर म्हणतोय हे तुम्हाला मुलांक 5 वाले दिसतील. ओके. ओके. किंवा आज तुम्ही आणि मी जे काम करतोय ना हे 5च्याच रिलेटेड करतोय, वाणीच्या रिलेटेड, कम्युनिकेशन. बेस्ट सेल्स पर्सन असतात हे. 5. म्हणून मुलांक 5 वाले जे आहेत ना आम्ही यांना म्हणतो की त्यांनी ना ह्या फील्डकडे वळावं. ट्रॅव्हलिंग इंडस्ट्रीचा बिझनेस खूप चांगले करू शकतात हे. ओके. बट मुलांक 5 वाल्यांचा एक प्रॉब्लेम आहे, जिथे स्टेबिलिटी येते ना ती थोडी ना इनस्टेबिलिटी पण देतो हा 5 नंबर. ओके. कारण सगळ्यात फास्टेस्ट मुव्हिंग प्लॅनेट आहे ना बुध आहे, मर्क्युरी, चंद्रमा आणि बुध. ह्यांचे तुम्हाला वारंवार जॉब बदलताना दिसतील. जेवढी मुलांक 5 वाले बघतायत ना इथे हा पॉडकास्ट, त्याच्यापैकी 80% लोकांचे फील्ड वारंवार बदललेले आहेत. चेंज करतात ते लोक. एक्झॅक्टली. आज ही कंपनी, उद्या ती कंपनी. बऱ्याचदा कंपनी यांना काढून टाकेल, यांना दुसरीकडे जॉब शोधावा लागेल. पण आज तुम्हाला हे पण सांगतो, हे जे लोक जॉब करताय ना हे खुश नाही आहे, कारण यांना बिझनेस करायचा आहे. 5 यांचा बुध यांना कॉल करतोय की बाबा स्वतःचं काहीतरी अस्तित्व पाहिजे. म्हणून 5 नंबर आहे ना आम्ही त्यांना सजेस्ट करतो की त्यांनी बिझनेसच करावा. द बेस्ट बिझनेसमॅन, बिझनेस पीपल एव्हर, मुलांक 5. मुलांक 5 वाल्यांसाठी सगळ्यात पहिली रेमेडी, यांनी ना झाडांना पाणी द्यायचंय, झाडांशी बोलायचंय. जर पॉसिबल झालं तर झाडांना हक करा तुम्ही गार्डन मध्ये जाऊन. बरं. तुमच्यातली सगळी निगेटिव्हिटी खेचून घेतात. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला मुलगी असेल किंवा तुमची बायको आहे, तिच्या हाताने ना हळदी आणि कुंकू एकत्र करायचं आहे आणि आपल्या घरातल्या मेन डोअरवर बुधवारी स्वस्तिक काढायचं आहे. ओके. त्याच्या शेजारी रिद्धी सिद्धी पण द्यायचे. बरं. याच्याने यांच्या घरात लक्ष्मीचं आगमन होईल, पण नवीन बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज पण यायला लागते. ओके. माझ्याकडे असे लोक आहे जे बँकेमध्ये क्लर्क म्हणून काम करत होते, आज तोच माणूस बँकेचं डायरेक्ट मॅनेजर झालाय. इतकं फरक पडलाय सर. इतकं फरक पडलाय. मुलांक 5 वाले खूप डेंजरस आहेत भाई. हे लोक द मोस्ट ब्लेस्ड पीपल ऑन अर्थ. खूप शांतता देऊन ठेवली या लोकांना देवाने, खूप स्टेबिलिटी देऊन ठेवली लोक. बट काय ना मर्क्युरी त्यांना फास्ट पण करतोय ना मेंटली, त्यांची जी थॉट प्रोसेस येते. म्हणून मग त्यांनी मेडिटेशन करायचं आणि झाडांना पाणी द्यायला लावलंय मी. ओके. मुलांक 5 वाल्यांसाठी आयदर ग्रीन जेड किंवा ग्रीन अव्हेंटुरिंग या दोघांपैकी कोणते एक ब्रेसलेट सगळ्यात बेस्ट राहील. आता मुलांच्या 6 वाल्यांना काय सांगाल सर? सगळेच न्यूमरोलॉजिस्ट म्हणतात नेम, फेम, लक्झरी, गाडी, बंगला, पैसा, अडका, जमीन, जायदाद, तुमची ब्युटी, तुमचं सौंदर्य. शुक्र तुम्हाला हे देतो मुलांक 6. बट बेसिकली ना मुलांक 6 आहे ना हे शुक्राचार्य आहेत. ओके. कपट, राक्षसांना जिवंत करून देवांवर हावी केलं होतं त्यांनी. या कपटविषयी कोणी बोलतच नाहीये. मुलांक 6 वाले जे आहेत ना तुम्हाला हे ब्युटी पार्लरवाले लेडीज खूप जास्त दिसतील मुलांक 6 वाल्या. ब्युटी प्रॉडक्टचे जे डीलर्स लोक असतात मुलांक 6 वाले असतात. जे स्पा सेंटर वगैरे जे चालवत आहे, जे लक्झरी विकतात लोकांना, मोठे मोठे ब्रँड्सचे ओनर वगैरे, हे सगळे शुक्राचार्याने रिप्रेझेंट करताय. तुम्ही आणि मी सुद्धा शुक्राच्या मागेच तर पडतोय. फेम. एक्झॅक्टली. तुम्हाला तुमच्याकडे व्ह्युअर्स येत आहेत, बरोबर. माझ्याकडे क्लायंट्स म्हणणार आहे. करेक्ट. हे शुक्रच आहे ना. शुक्र म्हणजे पैसा आहे. बट आपल्याला लोकांच्या लाईफ मध्ये व्हॅल्यूज ऍड करायचे आपला मॉरल आहे. बरोबर आहे. बट त्याचं बाय प्रॉडक्ट तर शुक्र आहे ना. एक्झॅक्टली. पण इथे काय होतंय ना, आता हा 6 नंबर जो आहे शुक्रवाले, हे सगळ्या पहिले दिसायला खूप सुंदर दिसतील तुम्हाला. स्किन टोन यांचा बऱ्यापैकी छान असतो. आपण म्हणतो की बऱ्याच माणूस चेहऱ्याने दिसायला सावळा आहे, पण मनाने सुद्धा गोरे असतात. बट रिलेशनशिप मध्ये सगळ्यात जास्त हर्ट होणारा नंबर आहे ना हा 6 आहे. येस. 6 नंबरच्या लेडीज आहेत, त्यांनी सगळ्यात पहिले ब्युटीच्या रिलेटेड काम करावं. त्यांनी लेडीजला हर्ट करू नये, कारण असं म्हणतात की लेडीजचे दुश्मन असते. पण असं करायचं नाही. त्यांनी त्यांचा शुक्र स्ट्रॉंग ठेवायचा आहे. मग शुक्र स्ट्रॉंग ठेवायचं आहे, काय करायचं? एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर टाळायचे, कारण आजकालचं प्रमाण खूप वाढलंय. आमच्याकडे येतात कन्सल्टेशनला, खूप वाईट वाटतं हे सगळं बघून. त्यांनी एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर टाळायचे, लेडीजने नाही, जेंट्सने सुद्धा, मुलांक 6 वाल्यांनी. आणि सगळ्यात पहिले त्यांनी ना पतीने पत्नीला आणि पत्नीने पतीला रिस्पेक्ट करायचा सगळ्यात पहिले. ओके. यांच्यासाठी अजून गोल्डन रेमेडी देतो. दर शुक्रवारी आपला गुप्तांग दह्याने धुवायचा आहे. ओके. हा लाल किताबचा जालिम टोटका आहे. आता हा ऐकायला काही लोकांना वियर्ड वाटेल, बट राजा महाराजा सगळे आम्ही मराठी हिंदी सेलिब्रिटी सगळे लोक फॉलो करतो हा टोटका. आणि याच्याने तुमच्या मॅरिड लाईफ मधले प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह होतात. ओके. फायनान्स जर कुठे स्टक असेल तर शुक्र तुम्हाला पैसा आणून देऊ शकतो. हा टोटका तुम्हाला करायचा आहे. अजून एक गोल्डन रेमेडी जी कदाचित तुम्ही कुठे ऐकलेली नसेल. व्हाईट कलरचा नवाकोरा रुमाल घ्यायचा आहे, आपला फेवरेट अत्तर घ्यायचं, ते हातावर टाकायचं आणि त्याच्याने स्वस्तिक काढायचं आहे व्हाईट रुमालवर. ओके. त्याच्यात रिद्धी सिद्धी नाही काढायचा, फक्त स्वस्तिक काढायचं आहे आणि तो फोल्ड करून आपल्या सोबत ठेवायचा आहे. बॅगमध्ये ठेवा, पर्समध्ये ठेवा. एकदम पतला रुमाल असेल तर वॉलेटमध्ये सुद्धा ठेवू शकता. याच्याने काय तुमचं शुक्र स्ट्रॉंग होईल. बट ह्या लोकांनी चिटिंग नाही करायची. शुक्र असा डाऊनफॉल देईल
की जगातला कोणता ऍस्ट्रॉलॉजर कोणता न्यूमरोलॉजिस्ट तुमचं शुक्र परत रिगेन नाही करू शकणार. जर चिटिंग केली तर वाईफ Cheating सोबत केली. किंवा वाईफने हजबंड सोबत. हजबंड सोबत ते बिझनेसमॅन लाईक चुका करताना बघतो मी. माझ्याकडे येतात, दादा थायलंड ट्रिपला गेलो होतो, इकडे गेलो होतो, तिकडे गेलो होतो. आता कसं असतं ना, डॉक्टर, ऍस्ट्रॉलॉजर, न्यूमरोलॉजिस्ट पासून तुम्ही खोटं नाही बोलू शकत. नाही बोलू शकत. नंबर्स कुंडली आम्हाला खरं खरं सांगून देते. आम्ही ते सांगतो, बऱ्याच माणूस खोटं बोलतो, नंबर्स खोटं नाही बोलत. तर इथे काय होतं ना, आम्ही त्यांना विचारतो काही केलं होतं का, ते म्हणतात की हा सर थोडीशी मजा केली होती. तिथूनच करोडोपती बिझनेसमॅनचा डाऊनफॉल आहे. त्यांना बघितलंय, माझ्याकडे असे एक्झाम्पल आहे, आज घराचं भाडं पण भरू शकत नाही, ते होतं ते घर सुद्धा विकावं लागलंय. बायकोला कधीच धोका नाही द्यायचा. मी नेहमी म्हणतो की जिससे प्यार किया उससे शादी करो, या जिससे शादी कर ली उससे प्यार करो, 10 जगी मुंह मत मारो. बरोबर आहे. कारण शुक्र खूप मॅलेफिक होऊन जाईल. आता तुम्हाला एक गंमत सांगतो मी. लोशू चार्ट मध्ये ज्यांचा 6 नंबर मिसिंग आहे ना, मॅरिड लाईफ मध्ये प्रॉब्लेम आहे, त्या लेडीजनी इथून लिहून घ्यावा, त्यांच्या स्किन इन्फेक्शनचे प्रॉब्लेम आहेत, त्यांना प्रायव्हेट पार्टच्या रिगार्डिंग प्रॉब्लेम आहे. आणि ज्यांचा 6 नंबर मिसिंग आहे किंवा 6 नंबर 3 वेळा येतोय, 2पेक्षा अधिक वेळा येतोय, त्यांना व्हाईट डिस्चार्जचा प्रॉब्लेम आहे. ओके. त्यांना हेअरफॉलचा सुद्धा प्रॉब्लेम आहे. आणि तुम्हाला हे पण सांगतो, लेडीज असो का जेंट्स असो, 6 नंबर जर 3 वेळा आला असेल, त्यांनी बघून घ्यावा आपले अफेअर्स किती आहेत ते स्वतःचे. तर हा 6 नंबर तुमच्या डेट ऑफ बर्थ मध्ये मिसिंग असेल, तो चांगला पण आहे आणि डेंजर पण आहे. बट ऑब्वियस शुक्र जास्त जास्त पण कोणताच प्लॅनेटची एनर्जी तुमच्याकडे जास्तीची नको आहे ना, आणि कोणत्या त्याची कमीची नको आहे. पण नको आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो. बरोबर आहे, खरी गोष्ट आहे. म्हणून शुक्र जास्त स्ट्रॉंग पण नको, बॅलन्स पाहिजे कधी. सर नंबर 7, ज्यांचा मुलांका नंबर 7 आहे, त्यांना तुमचं काय सजेशन असेल? केतूवाले लोक येते, हा. ओके, यांच्याकडे इंट्युशन पॉवर खूप चांगले आहे. ओके. सगळ्यात पहिली गोष्ट. बट या लोकांचे लव्ह मॅरेज अनसक्सेसफुल असतात किंवा यांच्या मॅरिड लाईफमध्ये प्रॉब्लेम असतोच असतो. ओके. सगळ्यात पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, यांनी लोअर बॉडीची काळजी घ्यायची. कारण तुम्ही बघाल ना, केतूचा जर तुम्ही फोटो बघाल, केतूला ना अप्पर हेड नाही आहे, फक्त सापाची बॉडी आहे. बरोबर. अशा लोकांना कमरेच्या खालचे प्रॉब्लेम्स खूप बघायला भेटतील. संधिवात, अर्थरायटिस्ट आपण ज्याला म्हणतो, बरोबर. तो प्रॉब्लेम. परत अगेन मी बोलतोय, ज्यांच्या डेट ऑफ बर्थमध्ये 7 मल्टिपल टाइम रिपीट झालाय, 2 वेळा जर आला असेल, तो मॅरिड लाईफमध्ये प्रॉब्लेम देणार, अनसॅटिस्फॅक्शन देणारच देणार. आणि जर 7 मिसिंग असेल, लिहून घ्या, त्या लेडीचे मिसकॅरेज झालेले आहेत. हो. येस. यांना बेबी बॉय कन्सिव्ह करायला प्रॉब्लेम येतो. मुलगा रत्न जे असतं ना, पुत्ररत्न, तो प्राप्त करायला प्रॉब्लेम येतो, कारण 7 मिसिंगच होऊन गेला तुमच्या ह्याच्यातनं. म्हणून ह्या लेडीजचं किंवा जेंट्स असं, ओके, ज्यांची डेट ऑफ बर्थ 7 आहे एकदा किंवा 7 नंबर नाहीच आहे डेट ऑफ बर्थमध्ये, त्यांचं बघा तुम्ही वारंवार तोंड येईल आणि त्यांना फुफ्फुसाच्या रिलेटेड प्रॉब्लेम क्रिएट होतील, लंग्सच्या रिलेटेड. त्यांना नॉर्मल पर्सनपेक्षा दम खूप लवकर लागेल. आणि जर तुमच्या डेट ऑफ बर्थमध्ये 7 एकदा येत असेल तर यू आर ब्लेस्ड. 2दा येत असेल तर मॅरिड लाईफचा प्रॉब्लेम येणारच येणार. म्हणून 7 नंबरवाल्यांसाठी आम्ही सांगतो, कुत्र्यांना फीड करा सगळ्यात पहिली गोष्ट. कारण केतूचं ते केतू आहे, एक्झॅक्टली. बरोबर. आणि दुसरी गोष्ट, आपल्या मुलावर कधी हात उगारू नका जर मुलगा असेल तर. 7 नंबर. हा. कारण 7 नंबर तुमच्या डेट ऑफ बर्थ मध्ये 3 वेळा जर येऊन गेला, लिहून घ्या, तुम्हाला डायबिटीज लागेल. अरे. कारण 7 नंबर जी शुगर आहे ना, ही केतूनेच रिप्रेझेंट होते ऍस्ट्रोलॉजी, न्यूमरोलॉजी मध्ये. जबरदस्त. येस. म्हणून 7 नंबर खूप गरजेचा आहे. पण तो एकदाच पाहिजे डेट ऑफ बर्थ मध्ये, तो 2दा पण नको. इतका डेंजर आहे. येस. कोणताही नंबर डेट ऑफ बर्थ मध्ये 2 वेळा पॉझिटिव्ह असतो, 3ऱ्यांदा आल्यावर निगेटिव्ह होऊन जातो. ओके. म्हणूनच आमच्याकडे आल्यावर आम्ही पास्ट सांगतो लोकांचे. आम्ही लोकांना नेहमी गंमत म्हणून म्हणतो की माझ्याकडे आले तर आम्ही पहिले तुमचा पास्ट सांगतो, त्याच्यानंतर तुमच्या भविष्याचा टेलिकास्ट सांगतो, तुमच्या हातून लिहिला जाणारा इतिहास सांगतो, तुमच्या येणाऱ्या सक्सेसचा ब्लास्ट सांगतो. जबरदस्त. तर न्यूमरोलॉजी सांगता म्हणता, रॅपर प्लस न्यूमरोलॉजी. मोटिवेशनल स्पीकर यू कॅन से. एक्झॅक्टली. कारण लाईफ मध्ये ना सगळे तुमची मनस्थिती घालवल्या झालेले. बरोबर आहे. तुमची ग्रोथ नको आहे. बट एक ऍस्ट्रोलॉजर, एक डॉक्टर, त्याला तुमची हेल्थ पाहिजे असते फक्त. करेक्ट. राईट. सर नंबर 8, शनीचा नंबर. लोक घाबरतात या नंबरला. सगळ्यात चुकीचा समजला जाणारा नंबर आहे हा. ट्रस्ट मी, माझ्या लाईफ मध्ये जी पण ग्रोथ झाली 8 नंबरनेच झाली. माझ्या ऑफिसमध्ये पण जे एम्प्लॉई आहेत ना, कामाला तुम्ही 3 ते 4 एम्प्लॉई जो बघाल ते 8 नंबरवालेच आहेत. ओके. मला पहिले भीती वाटायची, ज्यावेळेस अर्धवट ज्ञान होतं त्यावेळेस, बट जसं नॉलेज वाढत गेलं. तुम्ही बघाल ना, 8 नंबर इन्फिनिटी आहे. चेतन सर, मी नेहमी म्हणतो की जी गोष्ट तुम्ही चेंज नाही करू शकत ना, तुम्हाला न्यूमरोलॉजी ती गोष्ट ऍक्सेप्ट करायला लावते. बरोबर. कारण महाकालांची कोणीच फाईट नाही करू शकलं. तुम्ही काळाशी कसं काय लढताय? स्वतः ब्रह्मांनी हात टेकले महाकालांसमोर. 8 नंबरवाले फ्रस्ट्रेटेड याच्यासाठी, कारण लाईफमध्ये डिलेज येत आहे, तर तुम्ही प्रत्येक पॉडकास्टमध्ये ऐकत असाल. बरोबर. बट 8 हा नंबर वेल्थचा आहे. या जगामध्ये मोठे मोठे रिअल इस्टेट वाले, हे रिअल इस्टेट एजंट सुद्धा 8 नंबरवालेच दिसतील. मोठे मोठे ज्यांचे स्टीलच्या फॅक्टरीज आहे, पत्र्याच्या फॅक्टरीज आहे, हे 8 वालेच. एक्झॅक्टली. जमिनीचे मोठे मोठे व्यवहार 8 नंबर शिवाय होतच नाही. 8 नंबर शनी आहे, आणि शनी येतो मनी आहे. बरोबर. डिलेज तुम्ही ऍक्सेप्ट करून घ्या. तुम्ही ज्या दिवशी डिले ऍक्सेप्ट करतात ना,
त्या दिवशी तुमचं लाईफ फास्ट होऊन जातं आठवाल्यांचं. हो. आणि तुम्ही ज्या दिवशी म्हणाल मेरे साथी क्यों हो रहा है, मेरे साथी क्यों हो रहा है, हे क्या हो रहा है, असं नका करू. 8 नंबरवाल्यांच्या लाईफमध्ये डिलेज असल्यामुळे ना ते खूप फ्रस्ट्रेटेड असतात. तर बेसिकली मी ओव्हरऑल सगळ्यांसाठीच एक लाईन लिहिली ह्याच्यावर, आवडेल तुम्हाला. अरे वा सर, हे तर उलट मजा येते. आज पहिला असं पॉडकास्ट होतो की ज्याच्यामध्ये पोएट्री पण आहे आणि नॉलेज पण आहे. खास करून 8 नंबरवाल्यांना खूप रिलेट होईल. तुम्हाला लाईफमध्ये असं वाटेल ना मीच का, माझ्यासोबत असं वाईट का बरं, माझ्याच लाईफमध्ये इतके डिलेज का बरं. सगळं डिवाईन टायमिंग असतो. त्याच्यावर मी लिहिलं होतं की मला वाटलं होतं मला कधी मिळणार नाही फेम, मला वाटलं होतं माझं मोठं होणार नाही नेम, मला वाटलं होतं माझ्या अवकातीच्या बाहेरचा हा गेम. तेवढ्यात वरतून एक आकाशवाणी झाली, तो मला बोलला आपलं घड्याळ नाही सेम, तुला देईल मी सगळं तुझ्या टायमिंगवर, तू लक्ष दे बाळा तुझ्या रायमिंग्सवर, देवाने सांगितलेली खदान खणली, आज हक्क आहे सक्सेसच्या मायनिंगवर. हा जो माझा रॅप आहे ना अपकमिंग सॉंग्समध्ये तुम्हाला ऐकायला भेटेल फुल, हा 8 मुलांकवाल्यांसाठी डिप्टो मॅच होतोय. ओके. 8 नंबरवाल्यांचे जे ऑक्टेव्ह असतात ना हे 8, 17 आणि 26 आहे. याच्यामध्ये सगळ्यात पीडित ऑक्टेव्ह म्हणेन मी डायरेक्टली. मी कधीच म्हटलं नाही कोणत्या नंबरला पीडित, पण 26 तारीख खूप डेंजर आहे. 26/11 चालला तर आपला तर येस येस. तुम्ही गुगलला सर्च केलं की मिस हॅपनिंग्स हॅपन ऑन 26, तुम्हाला सगळे 26 तारखेच्या मिस हॅपनिंग दिसेल जगात झालेल्या. बरोबर. माझा पहिला व्हिडिओ व्हायरल झाला होता. 26 आणि 27 तारखेचेच प्रिडिक्शन्स होते. मी 11 तास आधी सांगून दिलं होतं की 26-27 तारखेला काय होणार आहे. आणि तिथून माझा व्हिडिओ बूम झाला. 1500 फॉलोअर्सवरून आज माझे 28,000 फॉलोअर्स आहेत. आय थिंक 29,000 झाले आता. हे माझे 26 आणि 27 तारखेच्या प्रेडिक्शन्समुळे होते. नंबर 8 वाल्यांचं काय ना दादा, नंबर 8 वाल्यांनी जर गोष्टी ऍक्सेप्ट करायला शिकलं तर लाईफ फास्ट होऊन जाईल. तुम्ही जर फाईट करत बसले तर डिले तुमचे अजून वाढेल. दुसरी गोष्ट, यांनी शनी मंदिरात कायम स्वरूपी जायचंय. शनींना मित्र बनवून घ्या. आणि यांचे जर कर्म चुकले भाई, कर्माचा फटका असा बसतो की मग तो कधीच हिल नाही होऊ शकणार. म्हणून मुलांक 8 वाल्यांसाठी सगळ्यात लकी ब्रेसलेट जे आहे ॲमॅथिस्ट किंवा सुलेमानी हकीक, ओके, या दोघांपैकी कोणताही तुम्ही ब्रेसलेट घालू शकता. मुलांक 8 वाल्यांचा एक प्रॉब्लेम दिसेल, यांना हेअरफॉलचा प्रॉब्लेम खूप दिसेल तुम्हाला. ओके. यांना हाडांचा रिलेटेड त्रास खूप दिसेल. बरोबर. जर यांच्या डेट ऑफ बर्थ मध्ये 8 2पेक्षा जास्त वेळा रिपीट होत असेल ना, मी यांना सांगेल की यांचा पैसा खूप लोकांकडे अटकलेला आहे. दुसरी गोष्ट, यांना हाडांचे रिलेटेड प्रॉब्लेम लिहून घ्या. आणि यांना हेअरफॉलचा ड्रास्टिक प्रॉब्लेम आहे. काम देराणी करते, क्रेडिट जेठानीला मिळतंय. केलेल्या कामाचं क्रेडिटच भेटणार नाही यांना. ओके. घरात असो किंवा कंपनीमध्ये असो, यांना डावललं जातं भरपूर ठिकाणून. आणि 8 नंबर जर तुमच्या लाईफमध्ये 3 वेळा रिपीट होत असेल, द वर्स्ट फायनान्शियल मॅनेजमेंट. ओके. यांचं फायनान्शियल मॅनेजमेंट एकदम वर्स्ट असतं. राईट. म्हणून 8 नंबर वाल्यांनी कुत्र्यांना बिस्किट फीड करायचे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट रेमेडी, अंध व्यक्तींना त्यांचे मेडिकलचे खर्च तुम्ही उचलायला सुरुवात करा. नाही तुम्ही जास्त करू शकत, 400-500 रुपये 1000 रुपयाचे त्यांचे रेमेडीज प्रोव्हाइड करा. दुसरी रेमेडीज, तुम्ही एखाद्या अंध शाळेत जाऊन किंवा अंध हॉस्पिटल जे असतं ना तिथे जाऊन चहा प्या. ओके. 8 नंबरवाल्यांसाठी लाईफमध्ये जर खूप डिले येत असतील ना, ही रेमेडी करून बघा कशी वर्क करते. बट मी सजेस्ट करेल अंध लोकांचा खर्च करा. खर्च अगेन तेच बरोबर. रिटर्न करताय मागच्या वेळी असं नाही माहिती. बरोबर आहे. एक्झॅक्टली. आणि याच्याने तुमच्या डोनेशन कोणाला हेल्प पण होते ना. परमेश्वर तुमचा खिसा याच्यासाठी भरतो की तुम्ही कोणाची हेल्प करू शकाल. त्याच्याशिवाय तो देतच नाही. त्याला येता येत नाही ना खाली. त्याला माहिती आहे की आपण एखाद्या व्यक्तीकडे जरा स्कोप आहे तर तो त्याला देऊन देतो आणि त्याला म्हणतो ज्यांच्याकडे नाही आहे स्कोप त्यांना तुम्ही फीड करा. एक्झॅक्टली. बरोबर आहे. म्हणून सर, मुलांक 9 बद्दल काय सांगाल? हा माय फेवरेट नंबर. मोस्ट माय फेवरेट नंबर इज मुलांक 9. आपण मंगळाच्याच वर्षामध्ये पॉडकास्ट शूट करतोय. बरोबर. ओके. 2025 मंगळ, फायर, अग्नी, चोटचपेट, बॉम्बस्फोट, मोठे मोठे ऍक्सिडेंट, रक्ताचे होणारे डिसिजेस, दॅट्स नंबर 9. मुलांक 9 हा मंगळाने रूल होतो. बरोबर. मंगळ म्हणजेच काय? अग्नी, ॲग्रेशन, फायर एलिमेंट. ओके. सैन्य अधिकारी ते आहेत, आर्मी ऑफिसर्स. नंबर 9 सगळ्यात प्युअर नंबर न्यूमरोलॉजी मधला. ओके. कारण यांना सगळ्यांचं चांगलं करायचंय, पण यांना स्वतःकडे लक्ष द्यायचं नाही. बरं. मोस्ट प्रोबेबली मुलांक 9च्या बॉडीवर मार्क दिसेल तुम्हाला. मार्क असतो, बॉडीवर मार्क असेल. आणि या मुलांक 9 वाला जो आहे ना, सगळ्यांसाठी चांगलं करतो, पण याच्या वेळ येते ना, सगळ्यांना वाटतं काय तापट व्यक्ती भाई हा, किंवा किती चिडचिड करतो हा. बरोबर. ओके. त्यांना मिसअंडरस्टँड केलं जातं नेहमी. बट सगळ्यात सांगतो, तुमचा जर मुलांक 9 मित्र असेल ना, सगळ्यात बेस्ट तुमचा गायडन्स असेल तो तुमच्या मागे, तुमचा बॅकबोन, जो तुमचा बॅक बेचिंग कधीच करणार नाही. मुलांक 9 चांगला माणूस असतो मुलांक 9. कारण आता यांच्या लोकांचा तुम्ही जर एक बघाल ना, तर यांचे ऍक्सिडेंट, बॉडीवर सर्जरीज खूप होतील यांच्या. बरोबर. कारण मंगळ येऊन गेला ना. आणि जर तुमच्या डेट ऑफ बर्थ मध्ये जर 9 हा नंबर 2पेक्षा जास्त वेळा आला,
किंवा डेट ऑफ बर्थ मध्ये नंबर आलाच नाही, सगळ्यात पहिली गोष्ट यांना काम न करता थकवा खूप येईल. त्यांची बॉडी तुम्हाला नेहमी लिथार्जिक दिसेल जर 9 नंबर नसेल तर. आणि जर 2पेक्षा जास्त वेळा आला हा नंबर, हा यांचं मार्केटमध्ये नाव खराब करेल, हा यांच्या बॉडीवर चोटचपेट देईल, यांचा मेजर ऍक्सिडेंट देईल, हा बॉडीवर 2 ते 3 सर्जरी आरामात होतील यांच्या. डिफेमेशनचा योग खूप असतो, कोर्ट कचेरीचा मोठा योग असतो, कारण 9 नंबर मंगळ आला ना, त्याची अंदाजी जास्त होऊन गेली डेट ऑफ बर्थ मध्ये. आणि यांनी ना एकदा तरी यांच्या हातून गुन्हा होईल म्हणजे होईल, म्हणून 2पेक्षा जास्त वेळा 2पेक्षा जास्त जर वेळा आला 9 नंबर तर हे योग असतात. ऍक्सिडेंट प्रोन असतात हे लोक. मग सर याला रेमेडी काय? यांना ज्यांच्या डेट ऑफ बर्थ मध्ये 9 नंबर 3 वेळा जर आला असेल, दर मंगळवारी गरिबांना लाल कलरच्या वस्तू डोनेट करायच्या. ओके. लाल कलर मध्ये लेडीजचे ब्लाऊज पीस येतात, लहान मुलांचे लाल कलरचे खेळणे येतात, लाल कलरची मसूर डाळ येते, लाल कलरचे फळ येतात, बरोबर. लाल कलरचे वस्त्र टी शर्ट येतात. आणि यासोबतच गरिबांना अन्नदान पण करा, त्यांचं पोट पण तर भरा. ओके, इट्स नॉट जस्ट डोनेशन. बरोबर. तुम्ही लोकांच्या लाईफमध्ये व्हॅल्यूज ऍड करताय. खरी गोष्ट आहे. सर आता आपण नंबर तर बघितले, येस, बट आता मला 9 नंबर साठी रेमेडीज सगळ्यात पहिली ओके, ओके. जर एखाद्याची सर्जरी वगैरे होत असेल, ओके, तर त्याला आयदर तुम्ही रक्तदान करू शकतात, तुमचं ब्लड ग्रुप मॅच होत असेल तर. दुसरी गोष्ट, तुम्ही एखाद्याला ना लाल कलरची मसूर डाळ डोनेट अशी पण करू शकतात. ओके. बट जास्त नाही. डोनेशनला खूप चुकीचं समजलं गेलं. बरोबर आहे. सगळे जो तो येतो तो डोनेशन सांगतोय, पण बाबांनो आपले पर्सनल सिनेरिओ चेक करूनच डोनेशन केलं पाहिजे. बरोबर. एक्झॅक्टली. 9 नंबरने काय करायचं, सगळ्यात पहिली गोष्ट मेडिटेशन करायचे, कारण खूप चिडचिड करतात हे लोक. ओके, आणि मेडिटेशन सोबतच यांनी हे जे डोनेशन सांगितले मी ते करायचे. बरोबर. डोनेशन तुम्ही कधीतरी करू शकता, जरी 9 नंबर रिपीट होत नसेल तरी पण. ओके. कारण जो तुमचा ऍक्सिडेंटचा योग आहे ना, हा कापला जातो डायरेक्टली. बापरे. हा, एक लक्षात घ्या, 9 नंबरने जर रेड जस्पर ब्रेसलेट विअर केलं तर यांची मंगळाची एनर्जी कंट्रोलमध्ये राहते. यांनी जिम, योगा हे जॉईन केलं पाहिजे, डान्स क्लासेस लावले पाहिजे, नाही तर यांची एनर्जी चुकीच्या दिशेला जाते आणि मग तारुण्यामध्ये पावलं चुकतात 9 नंबरचे. एक्झॅक्टली. म्हणून मग यांनी आपली एनर्जी जी आहे, फिजिकल एनर्जी दुसरीकडे लावली पाहिजे. करेक्ट. येस. सर आपण नंबर तर बघितले आता, बट आता मला असं विचारायचं आहे की तुमचं जे नाव आहे मोस्टली गौरव असतं, GAURAV असतं, येस, बट तुमचं बी आहे. तर आता याच्यातून असंही कळेल लोकांना की कसं ते मॅटर करतंय का त्याचं नाव, आणि ते समजेल पण की कसं आहे. तुमचंच एक्झाम्पल असलं तर अजून बेटर कळेल लोकांना. छान. तर बेसिकली बघा, तुम्ही आता जी गोष्ट बोलताय ना, दॅट्स कॉल्ड नेम करेक्शन. ओके. इन न्यूमरोलॉजी. इतका एक्सक्लुझिव्ह टॉपिक आहे हा, बट याचा अक्षरशः थोथांड करून टाकले सोशल मीडियावर. ओके. ओके, नेम नंबर म्हणजे काय, आमचा एक चार्ट असतो, पायथागोरियन चार्ट, कॅल्डियन चार्ट असतो, ज्याच्या अकॉर्डिंग आहे ना तुमच्या नावाच्या स्पेलिंगच्या मागे, प्रत्येक स्पेलिंगच्या मागे एक वेगवेगळा डिजिट आहे. तुमच्या त्या स्पेलिंगची जी टोटल येते, दॅट्स कॉल्ड युअर नेम नंबर इन न्यूमरोलॉजी. ओके. आता सगळ्यात पहिले न्यूमरोलॉजी भविष्य सांगण्यापेक्षा मार्केटमध्ये भविष्य सांगायचा दावा सगळे करतायत. बरोबर आहे. बट भविष्य 2 जण सांगू शकतात. अगेन म्हणतोय, वरती बसलेला गॉड, खाली बसलेला फ्रॉड. तुमच्या लाईफचा पॅटर्न कळतो. आता मी जर तुम्हाला म्हटलं की तुमचं एक नाव आहे जे तुमच्या डेट ऑफ बर्थला अलाइनच नाही आहे, मग चेतन 10 ठिकाणी पळत राहील, पोहोचणार नाही कुठेच. बरोबर. चेतन बॅग टांगून जॉब करून घडी फ्रस्ट्रेट होऊन येईल. चेतन म्हणेल माझ्या आयुष्यात खुश नाही आहे. नेम नंबर जर चुकीचा असला ना, तुम्हाला डेथ सुद्धा देऊन टाकेल, मृत्यू सुद्धा होतो. माझ्याकडे किती लेडीजच्या केसेस आहे ज्यांच्या मिस्टरांचं नाव किंवा त्या लेडीजचं नाव 4 नंबरवर होतं, डेथ देऊन दिली त्यांना. न्यूमरोलॉजीमध्ये तुमचा जो नेम नंबर आहे हा तुम्हाला अलाइनमेंटमध्ये आणायचं काम करतो. ओके. ऋतिक रोशनला काय गरज आहे नावाच्या एच ऍड करायची नावामध्ये स्टार्टिंगला? ऋतिक होता, आता ऋतिक म्हणतोय. अजय देवगनला काय गरज आहे, देवगन मधला ए काढून टाकलेला आहे. एक जुना हिरो होता गोविंद अहुजा, माहितीये का? हो. कोण? गोविंदा. आपण आता त्याला गोविंदा म्हणतो. राजकुमारावने का बरं डबल एम ऍड केलाय? सुनील शेट्टीने का बरं SUNEIL केलाय? रितेश देशमुखने का बरं E ऍड केलाय? REITESH. नावाचं हे लोक काहीतरी करतात नाही असं की ज्याच्याने यांचं लाईफ बदलतंय. बरोबर आहे. मला सांगा, जे लोकांकडे पैसा गडगंज त्यांच्यासमोर तुम्ही आणि मी जर उभा राहिलो तर काहीच नाही सध्या तरी. बरोबर. नक्की. पण मग हे लोक न्यूमरोलॉजी एवढी तगडी फॉलो का बरं करताय? नावाचं स्पेलिंग बदलून खरंच सक्सेस मिळतं का? लेट मी क्लिअर. तुमच्या डेट ऑफ बर्थला जर तुमचं नाव अलाइनमेंट मध्ये राहिलं तर तुमच्या आयुष्यातले ब्लॉकेजेस मिटून जातात. आता तुम्ही म्हणाले किती % काम करतं, मी सजेस्ट करेल, मी सांगेल तुम्हाला की 75 ते 80%. ओके. 100% पूर्ण काम करणार नाही. ओके. मी ₹1000 महिना घ्यायचो डान्स क्लासचा एका स्टुडंटचा.
बाप्पा मध्ये त्यावेळेस पण मी लॅक्स मध्येच कमवायचो. बट आज मी फक्त एका क्लायंट सोबत समोर बसायचे 33,000 रुपये घेतो एका तासाचे. बरोबर. बट आपण व्हॅल्यूज ऍड करतोय, आपला टाइम प्रिशियस आहे. राईट. बट फरक बघितला का तुम्ही? डिफरन्स आहे. फायनान्शियल गेन्स झाले, रेप्युटेशन बूस्ट झालं. चेतन सरांनी मला पॉडकास्टला बोलवलं. अरे कळतंय? अचिव्हमेंट्स मी माझ्या नावामध्ये नेम करेक्शन करून घेतलंय. तो बी ऍड केलाय तुम्ही. एक्झॅक्टली. मग आता किती वर येतं सर तुमचं? 42. शाहरुख खानचं नाव पण 42 वर ऍड होतंय. तुम्ही ते बघितलं होतं? मला लोक म्हणतात की दादा तू जिथे जातो तिथे शाहरुख होतोय. डान्स मध्ये पण शाहरुखच होता. आता न्यूमरोलॉजी पण नाव आवडतंय. मी बोललो ना उद्या उठून मी इंडियातला खूप मोठा रॅपर असेल. बरोबर आहे. पण मी आता इथे येतोय तुम्हाला काय आताच भविष्य सांगून दिलं, कारण मला माहिती नाही मी काय केलंय. बरोबर. मी जिथे जातो तिथे शाहरुख होतोय. बरोबर. मग हेच तुम्हाला कळलं पाहिजे की तुम्ही अलाइनमेंट मध्ये आहे की नाही. करेक्ट. तुम्हाला आता एक सांगतो मी, न्यूमरोलॉजी मध्ये 1, 3, 5 आणि 6 वरच नाव पाहिजे. न्यूमरोलॉजी मध्ये 2, 4, 7, 8, 9 याच्यावर तुमचं नाव नको. 4 नंबरवर नाव राहिलं, राहू आहे, अचानक घातपात देईल. खूप सारे एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतोय ते आज. 4 नंबरवर ज्यांचे नाव आहे त्या सगळ्यांचे मर्डर्स झालेत, त्या सगळ्यांचे कार ऍक्सिडेंट झाले आणि ह्या सगळ्यांना लोक ओळखतात. ओके. मोहनदास करमचंद गांधी, इट ऍड्स टू नंबर 4. बलवंत राय मेहता गुजरातचे सीएम होते. नेम नंबर 9 आहे, मंगळ. ओके. यस. सुशांत सिंग राजपूत, सुशांत नाव 9 नंबरवर ऍड होतंय. मंगळाने काय केलं? सुसाईड. आजपर्यंत केस मिस्टेरियस आहे. हो. दॅट्स नंबर 9. असंच तुम्ही संजय गांधी बघाल तुम्ही, काय झालं होतं? प्लेन क्रॅश झालं. नेम नंबर 4. अजून एक सांगतो, दिव्या भारती आजपर्यंत मिस्टेरियस केस आहे. पॉइझन दिलं होतं की एक्झॅक्टली काय झालं होतं अजून पण कोणालाच क्लिअर नाही. नेम नंबर 4. चेतन तुम्हाला खोटं वाटेल, माझ्याकडे आता हा पॉडकास्ट जेवढे लोक बघतायत ना, मी सजेस्ट करेल जर बजेट नसेल तर न्यूमरोलॉजी पूर्ण करू नका. बट मी हात जोडून माझ्याकडे या असं नाही सांगत आहे मी. तुम्हाला अजून कोणी ऑथेंटिक वाटेल तुम्ही त्याच्याकडे जा. बट मी सजेस्ट करेल नेम करेक्शन करून घ्या, कारण इतका घाणेरडा डाऊनफॉल त्याचा नेम करेक्शन जर तुम्ही केलं नसेल. नावाचा जो पीडित नंबर असतो तुमचा, म्हणून 2, 4, 7, 8, 9 वर नाव नाही पाहिजे. 8 नंबर व्हायला डिलेज येतील, तो माणूस स्ट्रगल करत राहील. रिसेंटली माझ्या रिलेटिव्हमध्ये एका बेबीची डेथ झाली, त्याचा नंबर 8 होता. हो. नॉट अ गुड साईन. 7 नंबर राहिला तर तुम्हाला प्रोजनीचे रिलेटेड प्रॉब्लेम देऊन टाकेल. तुमच्यापासून लोक तुटतच जातील, डायव्होर्स सुद्धा करेल तुमचा 7 नंबर. केतू आला ना, डिटॅचमेंट देऊन गेली. पण हाच केतू तुम्हाला ना मोह मायापासून दूर पण नेत चालतो, जे आपल्या आजच्या काळात चांगलं नाहीये. बरोबर. तुम्ही आता जोगी बिन फिरू नाही शकत, तुमचा संसार उद्ध्वस्त होऊन जाईल. करेक्ट. दॅट्स नंबर 7. नंबर 9, तुम्ही माझा प्लेन क्रॅशचा जर व्हिडिओ बघितला असेल तर नंबर 9 फ्युअल सुद्धा जेवढं लिटर होतं प्लेन मध्ये जेवढं असतं त्याची पण टोटल 9च येते. ओके. त्या विमानाचा नेम नंबर सुद्धा 9च होता. बरोबर. तुम्ही जर नीट बघितलं 9 नंबर ज्यांचं नाव राहतं ना, आमच्या गुरुजींचं एक वाक्य आहे मी ज्यांच्याकडून शिकलोय की गौरव 9 नंबर माणसा तर तेव्हाच पाहिजे नावाचा ज्यावेळेस त्याच्या आयुष्यात गमवायला काहीच नसलं. हे खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कालचीच केस आहे माझ्याकडे पुण्यातली. त्या मॅडमांचं पहिलं नाव 9 नंबर आणि पूर्ण नाव 4 नंबरवर ऍड होतंय. ओके. मिस्टर वारले त्यांचे 4 महिन्यापूर्वी. आता मी त्यांना ही गोष्ट सांगितली, कुंडलीत पण तो योग होताच, बोर्ड तो टळू शकला असता. एक्झॅक्टली. जर पहिले कळालं असतं तर बघा, जीवन मृत्यू परमेश्वराच्या हातात आहे. ते व्हायचं तेव्हा होणार आहे, पण खूप साऱ्या गोष्टी टाळता येतात आपल्याला किंवा डिलेज करता येतं. बरोबर. किंवा त्यांचा इम्पॅक्ट कमी करता येतो, ज्याला आपण म्हणतो अंगावरचा नखावर आला. इतका नेम नंबर तुमच्या लाईफवर इम्पॅक्ट करतो. हे मोठे मोठे सेलिब्रिटीज आहेत ना, हे आता ऍस्ट्रोलॉजी न्यूमरोलॉजी एवढं बाहेर ओकलं गेलं असं म्हणेल. ओकलं गेलं हे आधीपासून बघतात, हे आधीपासून होतं ऍस्ट्रोलॉजी न्यूमरोलॉजी, पण आपल्यासारख्या सामान्य माणसापर्यंत येत नाही. सर आता आपण जसं तुम्ही पण बोलले की मुलांक असतो, भाग्यांक असतो, बट मग सगळ्या 1 नंबरचे लोक काही आज बिझनेस करत नाही किंवा एकदम लीडर बनून बसलेले नाहीये, आणि मग तो फरक कुठे जाणवतो की नॉर्मल लोक आणि सेलिब्रिटी बनणारे लोक यात काय फरक आहे? खूप छान क्वेश्चन विचारला आणि माझी इच्छा होती तुम्ही हा प्रश्न विचारा. सगळ्यात पहिले बघा, तो पर्सन सेलिब्रिटी का बरं माहिती आहे का? त्याच्या माइंडसेटमुळे. आणि मिडल क्लास आजपर्यंत मिडल क्लासेस का बरं आहे? त्याच्या माइंडसेटमुळे. चेतन मी पण मिडल क्लास फॅमिलीतून येतो, तुम्ही पण मिडल क्लास फॅमिलीतून येतो. बरोबर. बट इथे न्यूमरोलॉजी आणि तुमचा माइंडसेट आहे ना, हे अलाइनमेंटमध्ये, हे एकमेकाला रिलेटेड आहेत. सांगतो कसं. आज जर तुम्ही एखाद्या सेलिब्रिटीला सांगितलं तुझ्या नावाच्या स्पेलिंगमध्ये प्रॉब्लेम आहे, तो पटापट ऍक्शन गेली. इट्स नॉट अबाउट मनी, इट्स अबाउट की त्यांना खरंच लाईफमध्ये किती सक्सेसफुल व्हायचंय, ती अर्ज किती आहे, त्याला लवकर व्हायचंय. याच ठिकाणी सामान्य माणूस काय करेल,
तो सगळ्यात पहिले अविश्वास दाखवेल. तो त्या गोष्टीवर ओव्हर अनालिसिस करेल आणि ओव्हर अनालिसिस इज अ पॅरालिसिस. बरोबर. तो त्या गोष्टीवर किंतु परंतु घेईल. तो सगळ्यात त्या गोष्टीला पूर्णपणे वेळ देईल त्याच्याविषयी खोटं नाटक ब्लेम गेम खेळायला, पण ती गोष्ट युटिलाइज नाही करणार. बरोबर आहे. तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर सेलिब्रिटी लोक बघा, जे त्यांना नवीन कळलं पटापट 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 फॉलो करत चालतात, किंवा ज्यांचा माइंडसेट वाईड आहे, ज्यांचा माइंडसेट आपण म्हणतो ना की ब्रॉड माइंडसेट आहे त्यांचा, ते लोक बघा तुम्ही ह्या गोष्टी पटापट युटिलाइज करत जातात. असं म्हणतात की मिलेनियर डोंट बिलीव्ह ऍस्ट्रॉलॉजी बट बिलिनियर डू. करेक्ट. कारण ह्या जगामध्ये प्लॅनेटचा गेम ज्याला कळला ना चेतन, खरं सांगतो मित्रांनो, डंके की चोट पे बतातो, त्यांच्यासाठी लाईफ खूप इझी होऊन जातं. बरोबर. खूप इझी. मला ज्यावेळेस कळलं, माझं पहिलं नाव छानच होतं, पण मला लक्झरी पाहिजे होती अजून. बरोबर. मला नेटवर्क एक्सपांड करायचं होतं, मी शुक्रवार नाव आणलं. करेक्ट. सगळ्यांना शुक्र चांगला आहे असं नाही. तुम्हाला एक गोष्ट बोलू होती, आज माझ्याकडे खूप सारे सेलिब्रिटीजच्या न्यूमरोलॉजिस्ट कडून केसेस माझ्याकडे येतात. सगळ्यांचं नाव शुक्रवार आहे अडक. बरं. मला सांगा चेतन, एखाद्याचं शुक्र 6-8-12 मध्ये बसलेला राहिला, डायव्हर्स होऊन जाईल त्या लेडीजचं 6वर नाव टाकलं तर. तिला प्रोजनी किंवा गुप्तांगांचे रिलेटेड डायरेक्ट स्किन इश्यूज येऊन जातील. ओके. बदलापूर शहर ऐकलंय का? हो. तिथली एक केस आहे माझ्याकडे. तिचं नाव एका न्यूमरोलॉजिस्टने 6 नंबरवर ऍड केलेलं होतं. ती लेडीज माझ्याकडे आली, तिला तोच प्रॉब्लेम आला प्रायव्हेट पार्टच्या रिगार्डिंग. ते बोलले की बहुत लोगों को दिखाया सॉल्व नहीं हो रहा है, डॉक्टर्स को भी दिखाया स्किन इश्यू सॉल्व नहीं हो रहा है. आणि त्या मुलीचे त्याच्यामुळे जे मॅरिड इंटिमसी नहीं झाली, त्याच्यामुळे प्रॉब्लेम्स क्रिएट झाला. मतलब हम इनका नेम करेक्शन किया, अपने डबल आई वगैरह डाला है नाम में ऐसा. ते पहिले नाही बोलले मला. मतलब मैं आपने किया है, दिख रहा है. मग ते म्हणे हा सर हमने किया है असं तसं. त्या मुलीची कुंडली बघितली, शुक्र 6व्या स्थानी होता तिचा. ओके. रोग रिपुरोंच्या घरात. मी नेहमी म्हणतो की एव्हरी न्यूमरोलॉजिस्ट मस्ट बी अ व्हेरी वेल एज्युकेटेड ऍस्ट्रॉलॉजर. बरोबर. कारण आता तिचा जर शुक्र 6-8-12 मध्ये बसलाय ना, तिला प्रोजनीच्या ऑलरेडी प्रॉब्लेम लिहिलेला आहे. त्या मुलीला ऑलरेडी स्किन इश्यू होता, 6वर नाव ऍड झालं. त्याला वाटलं न्यूमरोलॉजिस्टला कीच्या नावात लक्झरी वगैरे ऍड करून टाकू, पण त्यांनी बॅकफायर केलं. इथे येतं ऍस्ट्रॉलॉजी पण इम्पॅक्ट करते तुमच्यावर, न्यूमरोलॉजी पण इम्पॅक्ट करते, तुम्ही ज्या घरात राहताय ते वास्तू पण इम्पॅक्ट करते, आणि तुमची बॉडी ना हे तुमचं दुसरं वास्तू आहे, हे पण इम्पॅक्ट करते. बरोबर. घरातल्या वास्तूला तुम्ही तांब्याचे तार उपाय बिपाय सगळं करून घ्याल, बट ही वास्तू तर 10 ठिकाणी चहा पाणी घेते. मित्रांनी दिलेलं पान पण खाताय तुम्ही, तुमच्याकडे आलेल्या गेलेल्यांकडचं खाताय तुम्ही, सेकंड करताय, हक करताय, नवरा बायको फिजिकल होत आहे. किती ठिकाणून तुमची एनर्जी इम्पॅक्ट करते. करेक्ट. आता बऱ्याचदा तुम्ही ऐकाल की बाबा आम्ही इकडे फिरायला गेलो ना, आमचे ग्रह बदलले, डाऊन फॉलो झाला, चप्पलला लावून घरात अशी एनर्जीज घेऊन आले तुम्ही. म्हणून ही वास्तू, म्हणून या वास्तू मला लोक विचारतात की एवढे हातात काय घातलेत. जोपर्यंत तुमच्या हातात किंवा तुमच्या शरीरावर, तुमच्या या वास्तूवर धारण नाही होत, तोपर्यंत तुमचं तारण होत नाही. एक सिक्रेट सांगू? येस, नक्की. क्रिस्टल्स लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये एक टर्म आहे, लोअर टाइमलाईन आणि हायर टाइमलाईन. आता एक चेतन होता काही वर्षापूर्वी, कदाचित तो फायनान्शियली स्ट्रगल करत असेल किंवा काही दुसरे इश्यू असतील, बरोबर, ज्याला खूप मोठं व्हायचं होतं, पण तो चेतन तेव्हा ना लोअर टाइमलाईनला होता. आता तर चेतन ड्रीम कम्प्लीट करतोय सगळे. आता तर चेतन फेमस होतोय, बाप्पाची कृपेने छान अर्निंग आहे, सुंदर परिवार आहे, आणि अजून ड्रीम्स कम्प्लीट करणार आहेत पुढे जाऊन. तो चेतन आता हायर टाइमलाईन कडे जातोय. क्रिस्टल्स तुम्हाला तुमच्या लाईफ मधले ब्लॉकेजेसची वॉल पाडून तुम्हाला लोअर टाइमलाईन पासून हायर टाइमलाईनला जायला शिफ्ट करतं. ओके. इतका फरक पडतो सर क्रिस्टलचा? कारण प्रत्येक क्रिस्टल तुमच्या प्लॅनेटला रिप्रेझेंट करतोय ना. सी चेतन, आता मी जे उपाय सांगतो लोकांना, लोक म्हणतात की गौरव सरांनी उपाय सांगितले, मी सांगतो तुम्हाला सायंटिफिक रित्या, कारण मी काही राहू की तुझी भीती घालू, पूजा बरोबर. तर मी तुम्हाला ते सगळे वाईट नाही, लेट मी सगळे वाईट नाहीये, बट खूप काही लोकांमुळे लोक डिसमूड झाले होतात. तर मी तुम्हाला एकच सांगेल, जो प्लॅनेट तुम्हाला त्रास देतोय ना, त्याचीच एनर्जी तुमच्या फेवर मध्ये मॅनिप्युलेट करून देणं, याला तुम्ही उपाय म्हणतात. मी म्हणतो एनर्जी मॅनिप्युलेशन. ओके. ज्या राहूने शाहरुख खानला सर्कस सिरियलनंतर स्टार बनवलं, त्याच राहूने दुसऱ्या कोणत्या तरी ऍक्टरला डाऊनफॉल पण दिला. कोण? शाहरुख खान कडून असं काहीतरी झालं ना, राहू ऍक्टिव्हेट होऊन गेला किंवा त्याच्या प्रारब्धात लिहिलेलं होतं, बरोबर झालं त्याच्यासाठी, बट त्या ऍक्टर कडून काहीतरी अशी चूक झाली, त्याचा राहू खराब होऊन गेला. राहू तोच आहे, प्लॅनेट तोच आहे, एनर्जी वेगवेगळ्या साईडने येते. करेक्ट. दॅट्स कॉल्ड एनर्जी मॅनिप्युलेशन. बरोबर. ऍस्ट्रोलॉजी, न्यूमरोलॉजी, लाल किताब, वास्तू, तंत्र, मंत्र, साधना, ऑकल्टच्या ज्या काही चांगल्या आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह साईड्स पण आहेत, सगळीकडे एनर्जी मॅनिप्युलेशन तर चालू आहे. राईट. याला म्हणतात उपाय. सर आपण बघतो आता की न्यूमरोलॉजी थ्रू
जर आता बॅड फेज चालू असेल एखाद्या व्यक्तीचा, तर तो चांगल्या फेजमध्ये कन्वर्ट कधी होणार आहे, म्हणजे एखाद्याचा बॅड फेज कधी जाईल हे तुम्ही न्यूमरोलॉजिकली सांगू शकता का? खरं सांगू चेतन, तर न्यूमरोलॉजिकली बॅड फेज कधी संपणार आहे ना, हे कोणीच नाही सांगू शकत. नाही सांगू शकत. बट तुमच्या लाईफमध्ये अपडाऊन्स खूप येतात. तसं मी तुम्हाला म्हणून मी पास्ट सांगतो. मी विचारतो ह्या वर्षात काय झालं होतं, तुम्ही हे समोर म्हणतो अरे हा यार हेच झालं होतं माझं लग्न झालं होतं, बेबी झालं होतं, माझ्या गाडी ठोकली गेली, किंवा मल्टिपल गोष्ट व्हॉट एव्हर. बरोबर. व्हॉट एव्हर. तर न्यूमरोलॉजिकली ना तुमचा लकी पिरियड सांगू शकतो मी. इम्पॉर्टंट. कोणत्या वर्षामध्ये तुमच्या दुकानाची दुसरी ब्रांच पडेल, ओपन होईल, कोणत्या वर्षी तुमचं लग्न होईल, कोणत्या वर्षी बेबी होईल, कोणत्या वर्षी तुमच्या वडिलांना अटॅक यायचे चान्सेस येतं, मेडिक्लेम काढून घ्या, कोणत्या वर्षी तुमच्या आईचं मेजर ऑपरेशन होणार आहे, त्यावेळेस तुमचा फायनान्स तयार पाहिजे, कोणत्या वर्षी तुमच्या डायव्हर्सचा योग असू शकतो जर कुंडलीत असेल तर, न्यूमरोलॉजिकली कधी होईल हे मी क्लिअरली सांगू शकतो. हीच तर क्लिअरिटी तुम्हाला न्यूमरोलॉजी देते. न्यूमरोलॉजी देते. आय एम टेलिंग यू अगेन, आय रिपीटिंग माय सेंटेन्स. न्यूमरोलॉजी इज नॉट ओनली अबाउट मुलांक भाग्यांक ब्रो, इट्स अ व्हेरी इन डेप्थ टॉपिक. इन डेप्थ टॉपिक. आपण व्हिडिओमध्ये जेवढं घेऊ शकतो तेवढं घेतो. बाकी जेव्हा ते लोक तुमच्याकडे येतात त्यावेळेस ते एकदम डिटेलमध्ये तुम्ही त्या गोष्टी हे करता. तुम्ही आज माझ्याकडे पोटदुखीला आलेत, बरोबर. मी प्रत्येकाला जर मुलांकाचेच रेमेडी चिटकवले सगळ्या मुलांक 4 वाल्यांना, बरोबर बरोबर नाही चालणार. नाही चालणार. पोटदुखीचे रिझन वेगळे आहे. कोणाला फूड पॉइझनिंग झालंय, हो कोणाच्या आतड्यांचा पिळ पडलाय, बरोबर. कोणाकडून पॉइझन घेतलं गेलंय दुसरं. राईट राईट. मल्टिपल एरिया आहेत ना, व्यक्ती तितके प्रकृती, म्हणून इन डेप्थ अनालिसिस करून मग आम्हाला पुढे प्रोसीड व्हावं लागतं. बरोबर. दॅट इज द रिझन वी आर चार्जिंग दिस मच. थँक्यू सो मच सर. खूप छान माहिती दिली तुम्ही पॉडकास्टमध्ये, की ही माहिती प्रत्येकालाच कामात येईल आणि त्याच्या आयुष्यात काही ना काही चेंज येणार आहे. जाताना सर शेवटी तुम्ही काय सांगू इच्छिता, जे मुलं बघतायत पॉडकास्ट किंवा जे लोक बघताय आणि त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना असं वाटतंय की ते त्या पोझिशनला पोहोचू शकले नाहीये किंवा त्यांनी ते अचीव केलं नाही अजूनपर्यंत, जे त्यांची इच्छा होती किंवा त्यांचे म्हणतो ना आपण ड्रीम्स होते आपले, ते अचीव करू शकले नाही, अशा लोकांसाठी तुम्ही काय सांगाल? इमॅजिन करा, जे यंगस्टर्स हा पॉडकास्ट बघताय, खास करून मुलं तुम्ही म्हटलं, एक लक्षात घ्या, तुमच्यातून मी जर तुमचं ड्रीमच काढून घेतलं तर काय उरलंय तुमच्यामध्ये? काहीच नाही. म्हणून मित्रा, तू जो पॉडकास्ट बघतोय ना, तुझ्यासाठी एक मेसेज लिहिलाय, ऐक. खूप लोक तुझी हारायची वाट बघताय, त्यांच्या स्वप्नांवरती आता मोठा वार होणार आहे. आजच या मुलासोबत फोटो काढून घ्या, हा मुलगा खूप मोठा स्टार होणार आहे, तार होणार आहे, सगळ्या जळणाऱ्यांची मोठी हार होणार आहे. तुझ्यावरती ज्यांनी ज्यांनी घेतला होता डाऊट, ते स्वतःच्या नजरेत भुईला भार होणार आहे. मित्रा, मोठा हो. तुझे आई वडील तुझं मोठं व्हायची वाट बघतायत रे. दिवस रात्र ते एकच गोष्ट विचार करता की माझा मुलगा कधी आमचे दिवस बदलवेल. वेळ आली आहे, गेट रेडी. अजून मला काहीतरी बोलायचं आहे. सो बघा, बेसिकली तुमच्या आयुष्यात जी नकारात्मकता आहे ना, तिला न्यूमरोलॉजीने तुम्ही साईड करा. तुमच्या आयुष्यात जी नकारात्मकता आहे तिला न्यूमरोलॉजीने तुम्ही साईड करा. आयुष्यात म्हणून ते ड्रीम्स बघा, तुमचा दृष्टिकोन तुम्ही वाईड करा. तुमच्या डोळ्यात येथील कधीतरी असू ते स्वतःच्या हाताने वाईप करा. आयुष्यात जर मोठं व्हायचं असेल तर बँटर विथ चेतनला सबस्क्राईब करा. अरे थँक्यू सो मच. येस, खरंच चेतन, व्हेरी हंबल पर्सन यू आर आणि खूप ग्राउंडेड आहेस. मी जसं बोललो की माझी फॅमिली, माझे मम्मी पप्पा तुझे फॅन आहेत. अरे थँक्यू सो मच. येस, ज्या दिवशी त्यांना कळलं की मी येणार आहे पॉडकास्टमध्ये, माझे सगळे नातेवाईक पॉडकास्ट बघायला. सो खूप छान वाटलं चेतन, सिरियसली. अँड थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी हिअर. यु नो, येस, ऍक्च्युली काय असतं दादा की जेव्हा मी ती रील बघितली होती तर त्या रीलने मी स्वतः इन्स्पायर झालो, की जे व्हिडिओज तुमचे इंस्टाग्रामवर असतात खूप इन्स्पायरिंग आहे जर्नी. असं नाहीये की फक्त ऍस्ट्रॉलॉजी न्यूमरोलॉजी मध्ये करिअर आहे, रॅपिंग मध्ये आहे, त्याच्यासोबतच डान्सिंग मध्ये एक मोठं नाव कमवलं होतं, अजून पण नाव आहे, म्हणजे असं नाही की नाहीये. बट आता फील्ड थोडी जास्त कॉन्सन्ट्रेशन या ऑकल्टकडे आलं. लोकांच्या लाईफमध्ये व्हॅल्यूज ऍड करायच्या, व्हॅल्यूज ऍड करायचं आहे. कारण खूप हारलेत रे लोक. म्हणजे आपण बघतो ना की तुमच्या आयुष्यात सगळे तुमचा मॉरल डाऊन करणारेच भेटतील. सगळे तुमच्या, म्हणजे आपण म्हणतो ना की तुम्हाला कधी डाऊनफॉल येतो याचीच वाट बघताय. बट एक डॉक्टर आणि एक न्यूमरोलॉजिस्टच असतो ज्याला तुमचं चांगलं पाहिजे असतं. खरं सांगायला गेलं, खरंय. याच्यात आम्हाला फायनान्शियल गेन होतील तो भाग वेगळा आहे. बट खूप छान वाटतं ज्यावेळेस क्लायंट कॉल करतो की गौरव सर, झालं तर 7 वर्षांपासून जॉब नव्हता, ड्रीम जॉब लागला. बरोबर. की दादा मी क्लर्क होतो बँकेचा, आज मॅनेजर झालो. बरोबर. लोक गिफ्ट आणून येतात घरी. करेक्ट. ते गिफ्ट साठी नाही, पण जो लोकांच्या डोळ्यात जे आसू येतात ना घरी, पॉझिटिव्हिटी खूप वेगळ्या लेवलची आहे. ज्याही लोकांना कन्सल्ट करायचंय आणि त्यांना असं वाटतंय की तुमच्यासोबत त्यांनी कन्सल्ट करून त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले पाहिजे, तर आपले नंबर वगैरे कसं असतं? बेसिकली 7030380884.
हा माझा हा डिस्प्लेला पण असेल, डिस्क्रिप्शन मध्ये पण आपण लावून देऊ. Yes. इंस्टाग्रामची लिंक, ज्याही लिंक्स कनेक्टेड विथ यू आहे त्या सगळ्या लिंक्स आपण टाकून देऊ. नक्कीच आणि नक्कीच. सरांनी त्यांची फी ही पॉडकास्ट मध्ये सांगितली आहे. पहिला आपला पॉडकास्ट आहे की ज्यामध्ये ऍस्ट्रॉलॉजर किंवा जे गेस्ट आहे त्यांनी यांची फी डिरेक्टली सांगितली. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही जा, जर तुम्ही अफोर्ड करू शकता तर तुम्ही जा, जर नसाल करू शकत तर ज्यावेळेस तुम्ही अफोर्ड करू शकाल त्यावेळेस जा. एक्झॅक्टली. करेक्ट. माझा फी सांगायचा म्हणजे मोटो हा होता, कारण माझ्या पण टीमचा वेळ जाणार नाही. बरोबर आहे. ज्यांना खरंच आपलं लाईफ ट्रान्सफॉर्मेशन बघायचं कॉल करा मोस्टली. त्यांनीच कॉल करा. सगळ्यांना स्वागत आहे, सगळ्यांचं वेलकम आहे. वेलकम. जी तुम्हाला मी फी सांगितली 6,000, 14,000, 24,000, हो. 33,000 आणि 42,000 आणि 51,000चं पण पॅकेज आहे. Okay. बट मोस्ट प्रॉब्ली 33,000 पर्यंत आपलं आम्ही तिथपर्यंत सजेस्ट करतो. ओके ओके आणि आता आम्ही 51,000चं जे पॅकेज आहे, ओके. जे आपण जानेवारी पासून स्टार्ट करतोय, बरोबर. बँटर विथ चेतनच्या ऑडियन्सला फेब्रुवारी महिन्यासाठी ओके. जेवढ्या पण अपॉइंटमेंट्स येतील 51,000चं पॅकेजेस मी फक्त 33,000 मध्येच देणार आहे. अरे जबरदस्त. त्याच्यामध्ये ऍस्ट्रोलॉजी, न्यूमरोलॉजी, नेम करेक्शन, सिग्नेचर करेक्शन आणि पर्सनली माझ्यासोबत 1 तासाचं तुमचं कन्सल्टेशन पूर्ण एक फेस टू फेस. जबरदस्त. येस, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच ही ऑफर दिल्याबद्दल नाही आपल्या ऑडियन्सला. नाही, कारण मला असं वाटतं की दिशा भरकटेला दिशा दाखवणं याच्यापेक्षा मोठी ब्लेसिंग कोणतीच नाही आहे. थँक्यू. थँक्यू सो मच. बाप्पा ब्लेस यू. गणपती बाप्पा मोरया.